प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा सांगेल आनंद करा. आणि तो आनंद जो आहे तो ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला या दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे, कारण की प्रभू आमच्या सोबत नित्य चालतो. प्रेज द लॉर्ड. आणि देवबापाची ही महान दया आहे की त्याच्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्याचा उपकार स्मरण करा. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही असे लोक आहोत जे आस्थेने परमेश्वराचा शोध करणारे आहोत. भरोसा आहे आम्हाला की जर आम्ही परमेश्वराचा शोध घेणार तर तो निश्चित रूपी आम्हाला प्राप्त होणार. प्रेज द लॉर्ड. आणि या दिवसांमध्ये आम्हाला या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आम्ही मागील आठवड्यामध्ये देवाच्या पवित्र वचनाद्वारे हे शिकलो की परमेश्वर अंतःकरणाची पारख करीतो. आमेन. परमेश्वर काय करतो? अंतःकरणाची पारख करीतो. आणि मागील दिवसांमध्ये काही गोष्टी ज्या आहे आम्ही देवाच्या वचनाद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे शिकत असताना आम्ही रागाविषयी शिकलो. त्यानंतर आम्ही दबोरा संदेष्टीविषयी शिकलो. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या साक्ष कशा उत्पन्न होतील त्याविषयी शिकलो. पुन्हा एक गोष्ट आम्ही शिकलो की आपलं जीवन जे आहे ते बर्बाद करायचं नाहीये, कारण की याचा एक दिवस हिशोब द्यायचा आहे. अशा पुष्कळ गोष्टी आम्ही या नव्या वर्षामध्ये शिकत आहोत. आणि या प्रत्येक गोष्टी आम्हाला ख्रिस्त येशूकडे ज्या आहे त्या घेऊन चालण्यासाठी प्रवृत्त करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवबापाच्या नावाचा या दिवसांमध्ये आम्हाला यासाठी धन्यवाद करायचा आहे, कारण की तो त्याच्या लेकरांची काळजी पाहतो. प्रेज द लॉर्ड. तर मागील दिवसांमध्ये पुष्कळ साऱ्या साक्ष आमच्या जीवनामध्ये घडल्या. त्या साक्ष आम्ही वचन झाल्यानंतर आम्ही घेणार आहोत. आणि वचन झाल्यानंतर जेव्हाही आम्ही त्या साक्ष ऐकू, निश्चित रूपी त्या साक्ष हे वचन ऐकतानाही तुमच्या जीवनामध्ये घडलेले असतील. आमेन. कारण की आम्ही प्रत्येक वेळी वचनाची घोषणा करणारे लोक आहोत. आणि देवबापाच्या नावाचा आम्ही यावेळेस धन्यवाद करतो की त्याने आम्हाकरता उत्तम गोष्टी केलेल्या आहेत. तर या समयी देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही आज शिकणार आहोत, तर त्या वचनाचं टायटलच या प्रकारे आहे, त्याचं हेडिंगच या प्रकारे आहे, का आमच्या जीवनामध्ये का प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. का या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आम्हाला गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की फार लोकांना असं वाटतं आम्ही ख्रिस्ती आहो आणि तो प्रभू आमच्या सोबत चालणार आहे. पण मागच्या आठवड्यामध्ये तर काहीतरी वेगळंच आम्ही ऐकलं की जो अहज्या राजा होता तो 25 वर्षाचा झाला तेव्हा त्या ठिकाणी काय झाला? इस्रायलाचा राजा झाला. आणि 29 वर्ष जे आहे त्याने काय केलं? इस्रायलावर राज्य केलं. पण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की या व्यक्तीने देवाच्या दृष्टीने नीट जे आहे, चांगलं जे आहे ते सगळं केलं, पण त्याचं अंतःकरण देवापासून दूर होतं. प्रेज द लॉर्ड. ही अतिशय हैराण करणारी गोष्ट आहे. बायबल आम्हाला सांगतं की या गोष्टींद्वारे आम्हाला शिकायचं आहे की जे काही आम्ही करत आहोत त्या पाठीमागे आमचा उद्देश काय आहे. प्रेज द लॉर्ड. हे बघा, चमत्कार व्हायसाठी जर आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आलो असेल तर मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो 100% चमत्कार होणार. पण जर वचनच अंतःकरणामध्ये जर गेलं नाही तर या वचनाला अंतःकरणामध्ये जाऊन ते बीज रोपल्यासारखं, जेव्हा आम्ही वचन रूपी बीज जे आहे ते रोपल्यानंतर त्याचं झाड तर होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये पेरणी करण्याचा दृष्टांत दिलेला आहे की एक व्यक्ती त्या ठिकाणी पेरणी करायला निघाला आणि निघाल्यानंतर काही बी जे आहे ते वाटेत पडले. आकाशातील पाखरं आले, त्यांनी चोचीने त्या ठिकाणी खाऊन टाकले. काही बी त्या ठिकाणी खडकाळ जमिनीवर पडले. खडकाळ जमिनीवर पडल्यानंतर खडक जो आहे तो त्याच्यामध्ये थोडासा ओलावा राहतो आणि ओलावा असल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्याला अंकुर फुटलं खरं, पण त्या ठिकाणी कडक ऊन आलं आणि उन्हाचा त्या ठिकाणी मारा सहन न झाल्यामुळं ते जे रोप आहे, ते बी जे आहे, जे अंकुर फुटलेलं त्या ठिकाणी छोटंसं झाड आहे ते काय झालं? वाळून गेलं. काही बीज जे आहे ते काटेरी झुडपात पडले
आता आजूबाजूला एवढे काटे होते का ज्यामुळे त्याचं वाढच झाली नाही. आणि काही बीज जे आहे ते सुपीक जमिनीवर पडले, कुठं 30, कुठं 60 आणि कुठं 100 पट फळ मिळालं. आमेन. आज हीच गोष्ट पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे. आम्हाला त्या सुपीक जमिनीवर पडलेल्या बीजासारखं बनायचं आहे. हो, प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक येतात, चर्चला येतात, पण काय वचन ऐकलं ते बाहेर गेल्यानंतर त्यांच्या डोक्यातून निघून जात. काही लोक येतात खरे, त्यांना इतका उत्साह राहतो, मोटिवेशन असतं, स्लो टाइम मोटिवेशन म्हणतात ना त्याला. चर्चमध्ये आल्यानंतर हालेलुया, एकदम आनंदी, प्रेज द लॉर्ड, टाळ्या वाजून वाजून एकदम त्या ठिकाणी उत्साहित होता. आणि जसे इथून बाहेर जाता, उन्हामध्ये गेले, एखादा व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं असं असं आहे, ते डोक्यामध्ये त्या ठिकाणी घेतात आणि जे आहे तेही त्यांच्या जीवनातून निघून जात. एक संकट येतं, छोटंसं संकट येतं, लगे म्हणतात देव वगैरे काही नाही. तिसरे लोक असे आहे जे त्या ठिकाणी प्रभूमध्ये आले, पण आजूबाजूचं जो काही वातावरण आहे, आजूबाजूचे जे लोक आहे, जे सराउंडिंग आहे, ज्या भागामध्ये ते आहे, त्या लोकांचा अरे येशूचे झाले, अरे ख्रिश्चन झाले, अरे अमकं झालं, अरे तमकं झालं, अरे असं झालं तर तसं झालं, ते एवढे त्या ठिकाणी टॉर्चर होतात, इतके टॉर्चर होतात. ते म्हणतात जिथं आहे तिथंच बरं आहे, आम्ही घरात राहून देवाचं काम करतो, नाही चर्चला नाही जात, कुठंच नाही जात, घरातच बसून हा येशू आम्ही तुझे, आम्ही कुठं जात नाही. असे लोक आहे. त्याला म्हणतात त्या ठिकाणी गुप्त शिष्य. कोणालाच कळत नाही काही ख्रिस्ती लोक आहे म्हणून. आहे ना, आजकाल आम्ही तसेच आहे ना, कुठं चालले हे येतो थोडंसं जाऊन, कुठं हे काम आहे थोडंसं, आणि लपून लगेच चर्चमध्ये घेऊन, आणि एकदम असं कसं चालेल. प्रेज द लॉर्ड. नाही ना पाळक साहेब, तुम्हाला कसं कळणार, लय विरोध राहतो. ठीक आहे, विरोध राहतो, मान्य करतो, सगळ्या गोष्टी आहे. पण बायबलमध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे, जो जगासमोर माझा नाकार करेल मी त्याला स्वर्गीय पित्यासमोर नाकारेल, असं तर वचन लिहिलेलं आहे. जर तुम्हाला देवाच्या दृष्टीने स्वीकारल्या जायचं आहे तर तुम्हाला ख्रिस्ताचा नाकार नाही करायचा. अरे लोक नावं ठेवतील, लोक काही करतील, लोक काही, अरे तुमचं चांगलं होत असतं, तुमचं वाईट होत होतं तेव्हा कुणी तुम्हाला विचारायला आलं नाही का बाबा आम्ही तुम्हाला मदत करतो, आम्ही, आणि त्या ख्रिस्त येशू आमच्या जीवनामध्ये आला, आता आमचे त्या ठिकाणी दुःख गेले, आमचे आजार बरे झाले, आमच्या जीवनातली तंगी गेली, आमच्या जीवनातल्या समस्या निघून गेल्या, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. आणि जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा लोक येऊन आम्हाला काय करतात, माघारी खेचण्याचं काम करतात. पण सुपीक जमिनीवर पडलेला जो व्यक्ती आहे ना, जो बीज आहे ना, बीजरूपी व्यक्ती, त्याच्या जीवनाची एक खासियत मी तुम्हाला सांगतो. त्याच्या जीवनाद्वारे परमेश्वर त्याला 30 पट, 60 पट, 100 पट त्याचा वापर केल्याशिवाय राहत नाही. आमेन. या गोष्टी आम्हाला या दिवसांमध्ये शिकायच्या आहे. आणि याच गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की का देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. निर्गमचं पुस्तक काढूया आपण. मोशेने लिहिलेलं निर्गम, त्याचा 33वा अध्याय. निर्गम याचं पुस्तक आणलंय ना. निर्गम आणलं का? कोणाचं पुस्तक आहे ते? मोशेने लिहिलं ना. मोशेने कोणते कोणते पुस्तक लिहिले बरं? उत्पत्ती, निर्गम, लेविय, गणना, अनुवाद, 5 लिहिले ना, बरोबर ना. मग योग कुणी लिहिलं? अरे बायबलचं सगळ्यात जुनं पुस्तक आहे योग, सगळ्यात जुनं. हे उत्पत्तीच्या अगोदर लिहिलंय. कुणी लिहिलं? कोणी सांगितलं तुम्हाला मोशेने लिहिलं? प्रेज द लॉर्ड. विद्वान असं म्हणतात, ते सुद्धा मोशेने लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी पवित्र वचन आम्ही वाचणार आहोत. 33वा अध्याय काढला आणि लक्ष द्या बरं का. मी वाचतो म्हणजे कसं ते थोडंसं लक्षात येतं. प्रेज द लॉर्ड. 15 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, 15व्या वचनामध्ये बरं का. निर्गम 33 15व्या वचनापर्यंत असं लिहिलेलं आहे, मोशे परमेश्वराला म्हणाला. इथं लिहिलंय तो त्याला म्हणाला, म्हणजे मोशे परमेश्वराला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. मोशे काय म्हणतो परमेश्वराला, तू स्वतः सोबत आमच्या सोबत जर येत नाही ना
तर आम्हाला पुढे जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही पुढे जाण्याचा फार प्रयत्न करतो आणि एकटंच जायचा प्रयत्न करतो. ही देवाची इच्छा आहे की या वचनांद्वारे आम्ही शिकणं गरजेचं आहे. बघा, हा जो पॅराग्राफ, हा जो अध्याय आहे, ते या अध्यायामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की मोशे जो आहे तो जंगलाच्या प्रवासावर आहे ना. एका यात्रेमध्ये होते. कोणती यात्रा? की परमेश्वराने अभिवचन दिलं होतं का दुधामधाचे प्रवाह असणाऱ्या देशामध्ये परमेश्वर जो आहे त्यांना काय घेऊन जाणार आहे? घेऊन जाणार आहे. आणि तिथं काय आहे? जे अभिवचन त्यांना दिलं होतं त्या देशामध्ये त्यांना घेऊन जाऊन तिथे स्थायी करणार. प्रेज द लॉर्ड. अभिवचनाचा देश म्हणतात बरं त्याला. आणि या अभिवचनाच्या देशासंबंधाने जेव्हा आम्ही प्रभूचं वचन पाहतो, आता या जंगलाच्या प्रवासामध्ये मोशे बिलकुल घाबरत नाही, कारण की 40 वर्ष जंगलामध्ये राहील. सासऱ्याची जे काही गुरं शेरडं मेंढरं जे आहे ते सांभाळत तो 40 वर्ष. त्याच्यामुळे त्याला जंगल त्या ठिकाणी त्याच्यापासून त्या ठिकाणी अंजान नव्हतं. त्याला साऱ्या गोष्टी माहित होत्या आणि त्या ठिकाणी त्या प्रवासाला तो बिलकुल घाबरत नाहीये. एवढंच नाही तर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या प्रवासामध्ये, या जंगलाच्या, या अरण्याच्या प्रवासामध्ये तो सर्व काही माहीत असूनही तो या यात्रेमध्ये म्हणतो, जर प्रभू तू माझ्या बरोबर नाहीये, आमच्या बरोबर नाहीये, तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. म्हणजे मोशेचं म्हणणं काय आहे? का तू आम्हाला मिस्रातून, गुलामगिरीतून काढलं ना, तर आमच्या सोबत तुला कुठपर्यंत राहायचं आहे माहिती आहे? कनान देशामध्ये पोहोचेपर्यंत तुला सोबत राहायचं. हालेलुया. तुम्ही आणि मी या जगामध्ये प्रवासी आहे. पापाच्या गुलामगिरीमधून देवाने आम्हाला सोडवलं, तर आम्हाला तो कुठे घेणार आहे? सार्वकालिक जीवनामध्ये. तर सार्वकालिक जीवन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत प्रतिदिवशी आम्हाला काय म्हणायचं आहे? तोपर्यंत प्रभू तू आमच्या सोबत राहा. हालेलुया. पण झालं काय? या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, हा मोशे त्या ठिकाणी, तुम्ही म्हणाल अरे काय शेरडा मेंढराच्या मागे राहणारा माणूस काय कामाचा असतो? अरे नाही, 40 वर्ष तो राजमहालात होता. प्रेज द लॉर्ड. कुठे होता तो? राजघराण्यामध्ये होता. आणि राजघराण्यामध्ये असताना देवाचं पवित्र वचन सांगतं त्याने पाहिलं त्याच्या लोकांचा त्या ठिकाणी आतोनात छळ होत राहिला. जसं मी तुम्हाला मागे त्या ठिकाणी सांगितलं होतं की त्याची आई स्वतःच त्याला त्या ठिकाणी दूध पाजण्यासाठी त्या ठिकाणी कोणी केलं? जी फारोची कन्या होती, जी राजकुमारी होती, तिने त्या ठिकाणी अपॉइंट केलं. तिला कामाला ठेवलं. आता इब्री लोकांची भाषा काय आहे आपल्याला थोडी माहित आहे. जेव्हा ती त्याला गाणं थापडीत असेल, तिला गाणं गाऊन त्या ठिकाणी हे करत असेल, तर ती त्या ठिकाणी देवाचंच गाणं, देवाचंच वचन शिकवत असेल, आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं आपल्या लेकरांच्या बालपणापासूनच आम्हाला त्यांच्या मनावर देवाची वचनं, देवाची कृपा, देवाचं प्रेम बिंबवणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्यांच्या डोक्यामध्ये जसे ते त्या ठिकाणी जन्माला येतात तर पाळण्यातच दिसतात. बाप त्याच्याकडे पाहून म्हणतो पोरगं डॉक्टरच बनन. प्रेज द लॉर्ड. बाप म्हणतो पोरगं इंजिनियरच बनन. पोरगं म्हणतो त्या बाप म्हणतो त्या ठिकाणी तो IAS बनन, असंच बनन, तसंच बनन. आणि पोरगं मोठं झाल्यावर म्हणतं मला काहीच समजत नाहीये. मग बाप म्हणतो जाऊ दे बाबा, शेती कर. प्रेज द लॉर्ड. पण बायबल आम्हाला सांगतं जर आम्ही त्यांच्या मनावर त्या ठिकाणी देवाची वचनं, त्यांच्यासाठी प्रार्थना, त्यांच्यासाठी देवाची कृपा. बघा, इयोब आपल्या लेकरांसाठी प्रतिदिवशी त्या ठिकाणी मध्यस्थी करायचा, माहित असेल तुम्हाला. तो बलिदान करायचा. त्यांच्या ठाई कोणताही अधर्म असू नये, कोणताही त्यांना त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्या ठाई दोष पाहू नये म्हणून त्यांच्या सर्व गोष्टींसाठी मोशे त्या ठिकाणी, इयोब जो आहे तो त्या ठिकाणी बलिदान करायचा. का? कारण की त्याचं प्रेम होतं. जर तुमच्या लेकरांवर प्रेम आहे तर प्रतिदिवशी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करा? की ते देवाच्या समक्षतेपासून दूर होता कामा नये. आणि आम्ही असे आहोत की आज आमच्या लेकरांना देवाच्या उपस्थितीपासून दूर करत आहोत. फ्युचर, पैसा कमव, मोठं हो, अमक हो, तमक हो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर जर सोबत असला तरच सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. आमेन. अरे या ठिकाणी हा मोशे जो आहे त्याने पाहिलं, दुःख पाहिलं इस्रायली लोकांचं. मग बिचारा जायचं तिथं, त्यांना मदत करायचं, मजुरी करायचं त्यांच्याबरोबर, लपून छपून जो काय करायचा, विटा बनवायचं काम करणार. अहो करायचं ना. तुम्हाला माहित आहे का, इतिहासकार सांगता की या गोष्टींमध्ये बघा बायबलमध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहे. आणि तो त्या ठिकाणी काय केलं? तो विटा बनवायला त्याने त्याचं काम केलं. गुलामांबरोबर याने त्या ठिकाणी हा राहिला, मेहनत केली, कष्ट केले. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं मोशेला सगळ्या गोष्टी माहित होत्या, त्याला सगळ्या गोष्टी येत असूनही मोशे म्हणतो या यात्रेमध्ये प्रभू तू आमच्या बरोबर राहा.
प्रेज द लॉर्ड. अरे जीवनामध्ये तुम्ही किती बी यशस्वी झाले, किती जरी सक्सेस झाले, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने तुम्हाला साऱ्या गोष्टी बहुत रीतीने जरी दिल्या, मी तुम्हाला सांगतो काय आम्ही त्या परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवून चालण्यासाठी स्वतःला तयार केला आहे का? प्रेज द लॉर्ड. प्रश्न आहे हा, फार गंभीर प्रश्न आहे. थोडंसं सुख आमच्या जीवनामध्ये काय आलं, थोडंसं यश आमच्या जीवनामध्ये काय आलं, सर्व गोष्टींची थोडीशी शांती आनंद आमच्या जीवनामध्ये जरी आली तरी त्या गोष्टींमध्ये काय आम्ही प्रभूला धरून राहतो का? हा सर्वात मोठा प्रश्न आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर विचारत आहे. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी मोशे प्रत्येक प्रकारचं जीवन जगलाय हो, सगळ्या गोष्टींचा अनुभव त्याच्याकडे आहे, सगळ्या गोष्टी त्याला ठाऊक आहे, परंतु तरी या सर्व गोष्टींमध्ये तो जात असला देखील त्याची इच्छा आहे की या प्रवासाला त्याला एकटं जायचं नाहीये, तर त्याला प्रभूची सोबत आपल्या जीवनामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये मोशेला देवाची उपस्थिती पाहिजे आहे. थोडंसं यश आल्यानंतर सांगितलं आता, थोडंसं यशस्वी त्या ठिकाणी लोक झाले, थोडासा आनंद भरभराट त्यांच्या जीवनामध्ये आली, तर त्या गोष्टी त्यांना देवापासून दूर करतात. प्रेज द लॉर्ड. बघा ना, आधी परिस्थिती खराब होती, ती सापाची गोष्ट माहीत असेल ना, त्या व्यक्तीने, वडीलधाऱ्या व्यक्तीने प्रार्थना केली, जे आम्ही एवढे वर्ष काम नाही केलं ते एका छोट्याशा सापाने केलं. माहीत असेल ना? नाही माहिती? नंतर सांगेल, आता नाही, आता विषय वेगळा आहे. प्रेज द लॉर्ड. पाऊल म्हणतो कथा कहाण्यांपासून तुम्ही दूर राहा. आमच्याकडे एक नाही 1000 आहेत, पण देवाची वचनं असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या मोशे या ठिकाणी म्हणतो की प्रभू या प्रवासामध्ये तू आमच्या बरोबर पाहिजे. जर सगळं मिळालं ना तर सावधान राहा, कारण की सैतान वारंवार तुम्हाला देवाला सोडण्यासाठी प्रवृत्त करेल. आता झालं ना तुझं काम, दे ना सोडून, भेटलं ना, दे, जे प्रार्थना केली होती ती मिळालं ना तुला, दे ना सोडून, आता झालं ना सगळं मनासारखं, दे ना सोडून. सैतान वारंवार मनामध्ये टाकतो आणि ही गोष्ट मंडळीसाठी, त्याच्या लोकांसाठी, देवाच्या लोकांसाठी अत्याधिक घातक आहे. या घातक गोष्टींपासून आम्हाला बचाव करायचा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये आमचं पोट भरतं, आमच्या मनासारख्या गोष्टी होतात, तेव्हा मनुष्य जो आहे तो देवाला विसरून जातो. अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाही व्हाव्या याकरता मोशेकडून आम्हाला शिकायचं आहे की मोशे त्या ठिकाणी म्हणतो की प्रभू या प्रवासामध्ये तू आमच्या सोबत राहा. जीवन एक प्रवास आहे. प्रेज द लॉर्ड. हे जे जीवन या पृथ्वीवर आम्ही जगत आहोत एक प्रवास आहे. बायबलमध्ये लिहिलेलं या जगामध्ये आम्ही परदेशी व उपरी आहोत, एक प्रवासी आहोत. जर शुक्रवारचा उपदेश त्या ठिकाणी कोणी ऐकला असेल तर त्या शुक्रवारच्या उपदेशमध्ये आपण त्या ठिकाणी शिकलो की आम्ही प्रवासी आहोत, या पृथ्वीवर प्रवासी आहोत. हालेलुया. एक दिवस हा प्रवास संपणार आहे, पण या प्रवासामध्ये ख्रिस्त येशूची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशू आहे त्याला सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. मग पुढे लिहिलंय 16 वचनामध्ये असं लिहिलं, तुझी कृपा दृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे, हे कशावरून आम्ही समजावे. प्रेज द लॉर्ड. चिन्ह मागत राहिला मोशे. काय करत राहिला? देवाला चिन्ह मागतो आहे की मोशेला वाटतं की देवाची कृपा जी आहे, त्याची जी काही अनुग्रह आहे, त्याची मदत जी आहे, त्याची उपस्थिती जी आहे ती आम्हाला दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय मोशेची इच्छा? देवाची उपस्थिती दिसायला पाहिजे. तो म्हणतो ना, विचारतो ना परमेश्वराला प्रश्न. तुम्ही कधी परमेश्वराला विचारलं का प्रश्न? विचारलं का? हा विचारतो ना आम्ही, विचारतो का नाही? काय प्रश्न विचारतो? जर देवा तू जर खराच होता तर आमच्या जीवनामध्ये असं काय केलं? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, देवाची उपस्थिती जर मनुष्याच्या जीवनामध्ये जर आहे तर या गोष्टी आम्हाला शाश्वती देता, हमी देता, गॅरंटी देता की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आहे त्याच्या अवतीभोवती त्याची उपस्थिती दिसायला सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आहे, तुम्ही कशावरून समजता बरं? किती लोकांना देवाच्या उपस्थितीचा अर्थ माहिती आहे? काय असतं हे देवाची उपस्थिती? पाळक साहेब मी सांगणार, सांगा.
जेव्हा असं देवाच्या उपस्थितीत बसलं ना, हे अंगावर असे शहारे येतात आणि अशा गुदगुल्या व्हायला लागतात. याला थोडी देवाची उपस्थिती म्हणतात. माणसं गाणे गाताना रडतात ना, त्यांना वाटतं देवाची उपस्थिती आली. जे असं मोठमोठ्याने टाळ्या वाजवायला, Praise the Lord. काही काही जण देवाची उपस्थिती अशी फेकतात बाहेर. Praise the Lord. अरे देवाची उपस्थिती येणं म्हणजे माहित आहे, शाऊलाविषयी लिहिलं, जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल तेव्हा तू बदलून निराळाच व्यक्ती होशील. हालेलुया. निराळेपण काय आहे की जो आमचा जुना स्वभाव आहे, त्या जुन्या स्वभावातून काढून ख्रिस्ताने आम्हाला एक नवा स्वभाव दिलेला आहे. त्या स्वभावामध्ये प्रतिदिवशी आम्ही हे जाणावं की आम्ही स्वतःच्या इच्छेने नाही तर ख्रिस्ताच्या इच्छेने चालतो. त्याला म्हणतात देवाची उपस्थिती. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी मोशेची इच्छा आहे की त्याला अभिवचनाच्या देशामध्ये जायचं, परंतु देवाला सोडून बिलकुल पुढे नाही जायचं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी देवापाला असं म्हणतात का, प्रभू आम्हाला इकडे जायचं खरं आहे. आता काही लोक याचा वापर त्या ठिकाणी काय करतील, त्यांना जर एखादी गोष्ट टाळायची असेल तर मी तुम्हाला सांगतो, विश्वासणारे फार शहाणे आहे, इतके हुशार आहे, इतके हुशार आहे. ते याचा वापर कुठं करतील माहिती आहे का, ते घरातून निघताना प्रार्थनेला जातील, चर्चला जायच्या वेळेस देवाला म्हणतील प्रभू आम्हाला चर्चला जायचंय, पण जर तू सोबत असलं तरच आम्ही चर्चला जाऊ. आणि प्रभू इकडून म्हणतो अरे मी चर्च मध्येच आहे, तू ये. मी ये, तुम्ही तुझा मार्ग नीट करील, तू ये. तो म्हणतो नाही तू सोबत. म्हणजे प्रभू असं नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं प्रत्येक जण एका यात्रेमध्ये आहे. ते यात्रेमध्ये त्याला कोणाची गरज आहे, देवाच्या उपस्थितीची गरज आहे. हालेलुया. आता बघा, कधी कधी आम्हाला सफलता मिळाल्यानंतर आहे ना, आमचं मन जे आहे ना देवाविषयी थोडंसं कठोर होतं. आजकालचे तरुणी लेकरं आहे ना, तरुण लेकरं, जेव्हा त्यांना एखादं त्या ठिकाणी सुंदर पोरगी दिसती ना, आणि ती सुंदर पोरगी भेटल्यानंतर ते काय करतात माहिती आहे का, थोडंसं बोलायला लागले ना, आणि ते त्या ठिकाणी जसे बोलायला लागले ते चर्चला येणं बंद करतात. कारण की त्यांना माहिती आहे चर्चला आल्यावर या गोष्टींना विरोध. सत्य आहे का नाही? पोरी बी एवढ्या, एक वेळ मी देवाला सोडीन पण त्याला सोडणार नाही. हे बाई अगं हे काय. कधी कधी रस्त्याने जाता जाता काही लेकरं भेटतात आणि आम्ही जाऊन त्यांना विचारतो, हे कोण आहे रे? दादा भाऊ आहे. भाऊ मी भाऊ मानलेला आहे त्याला. अगं त्याने आधीच 2-3 बहिणी मानून सोडून दिल्या, तू चौथी त्याला कर. नाही तो भाऊच आहे, तो एकदम चांगला आहे. कोणाला वेळेत काढतोय? प्रेज द लॉर्ड. सत्य आहे. या गोष्टी आम्हाला या दिवसांमध्ये शिकायच्या आहे. मी तुम्हाला सांगतो, सर्वात आधी ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. आमेन. मोशे म्हणतो कनानमध्ये दुधामनाचे प्रवाह जरी आहे तरी प्रभू तिथे आम्ही तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत तू आमच्या सोबत येत नाही. मग तसंच तुम्हाला हे समजायचं आहे, स्वर्ग किती सुंदर तुमच्यासाठी व्हिज्युअलाइज केलेला असू, तिथं सोन्याचे रस्ते असू द्या, पण त्या ठिकाणी तोपर्यंत तुम्हाला जायचं नाहीये तोपर्यंत प्रभू तुमच्या सोबत तिथे येत नाही. हालेलुया. बघा ना, सत्य परिस्थिती आहे. मी तुम्हाला या वचनाद्वारे त्या ठिकाणी सांगतो की मोशे म्हणतो जर सोबत नाही तर तो देशही नको, काहीच नको. चिन्ह मागत आहे तर तुझी कृपादृष्टी आम्हावर झाली, आम्हाला कसं समजावं हे कळू दे. जर तू आमच्या सोबत आहे तर आपली कृपा आमच्यावर कर. हे केवळ आमच्या जीवनामध्ये ज्याही बंधनातून तू आम्हाला सोडवलेलं आहे केवळ तुझ्यामुळं आहे, आणि जिथे तू घेऊन जाणार आहे तर ते तुझ्याच मुळे, त्याचा गौरव तुलाच मिळावं म्हणून तू आमच्या सोबत चल. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. जेव्हा योग्य निर्णय आम्ही घेतो तेव्हा आमच्या निर्णयामध्ये देवाची उपस्थिती नित्य आम्हाला दिसते. प्रेज द लॉर्ड. मोशे म्हणतो आम्ही नाही जाणार त्या कनानमध्ये, त्या दुधामधाचे प्रवाह जरी असले तिथं असू दे, मला काही फरक नाही, पण तू जर सोबत नाही तर आम्हाला तिथं जायचं नाही. सोबत ये, आम्ही तिथं जाऊ. प्रेज द लॉर्ड. सैतान आम्हाला थोडीशी त्या ठिकाणी काय करतो माहितीये का, लालूच देतो आणि देवापासून दूर करतो. सैतान काय करतो,
लालूच देतो ना, दाखवतो ना तुम्हाला संसाराच्या गोष्टी. अरे काय देवामध्ये आल्यावर काहीच करता नाही येत, माझ्याकडे ये सगळं करतो. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय ना, डोक्याच्या वरतून नाही जाते ना. देवाची उपस्थिती गरजेची आहे बरं का. या प्रवासामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर देवाची, मी तुम्हाला सांगतोय का देवाची उपस्थिती गरजेची आहे, त्याचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी या वचनातून आम्हाला समजतंय. मोशे म्हणतो मी पुढे जाणार नाही. का नाही जाणार? कारण की तो म्हणतो तू जर सोबत येत असला तर आम्ही पुढे जाऊ. त्याला माहित आहे, एवढा सर्व अनुभव असून, एवढ्या साऱ्या परीक्षामधून तो गेला, एवढ्या साऱ्या गुलामगिरीतून, एवढ्या साऱ्या त्या ठिकाणी राजघराण्यातून त्या ठिकाणी तिथून निघाला, त्या अरण्यामध्ये गेला, सगळीकडे त्याने 80 वर्ष घालवली. पण त्याही अनुभवातून तो काय म्हणतो, आम्ही एकटे जाणार नाही, तू सोबत ये. प्रेज द लॉर्ड. मला ते लोक लय आवडतात जे लोक जीवनामध्ये पहिलं स्थान जे आहे ते प्रभूला देतात. नवरा बायकोचे भांडणं झाल्यानंतर काय करतात, हे तुंबळ भांडणं झाले, एकमेकाला असे आरे कारेवर आरे, इतके डेंजर भांडणं झाले. आणि भांडणं झाल्यानंतर थोडा वेळ झाला आणि चर्चचा टाइम झाला. नवरा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणलं, हे अगं चल जाऊ दे, आपले भांडणं तर नेहमीचेच राहतात, चल देवाच्या उपस्थितीमध्ये चल चर्चला जाऊन ये आपण. त्याच्याकडे असं रागाने पाहिलं, एकदम रागाने पाहून, तिथं काय तुझं मेल्या तुझं तोंड पाहायला जायचं का तिथं? आता तुझं थोबाड पाहिलं तिथं जाऊ का? मला नाही यायचं चर्चला, तूच तर फड तिकडं, माझी इच्छा नाहीये. म्हणजे पहा, भांडणं झाले कोणाचे? नवरा बायकोचे. राग कोणावर काढतो? एका झटक्यामध्ये ख्रिस्ताचा नाकार झाला ना. भांडणं केले कोणी? भांडणं लावले कोणी? सैतानाने लावले. आणि नाकार कोणाचा करीत राहिलो आम्ही? देवाचा, ख्रिस्ताचा नाकार. येशू ख्रिस्ताचा नाकार करत आहो का नाही? अरे परिस्थिती कशी असो, देवाबद्दल आमचा निर्णय काय आहे हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की येशूवर आम्ही किती प्रेम करतो हे आमच्या परिस्थितीला त्या ठिकाणी असतं. मी तुम्हाला सांगतो, मोशे या ठिकाणी स्पष्ट म्हणतो, दुधामधाचे प्रवाह तिथे असले खरे, परंतु प्रभू आम्ही तिथे एकटे जाणार नाही, तू आमच्या बरोबर ये तरच आम्ही पुढे जाऊ. हालेलुया. मोशेला दुधामधाचा प्रवाह नाही दिसत आहे, मोशेला फक्त प्रभू दिसतोय. प्रेज द लॉर्ड. त्याला घेणं नाहीये तिथं, त्याला माहिती आहे किती चांगलं तिथं वस्तुस्थिती असू द्या, त्याला फरक नाही पडत, परंतु त्याला देवाची उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये पाहायची आहे. मी तुम्हाला सांगतो, कारण की त्याला देवाच्या उपस्थितीविषयी त्या ठिकाणी फार प्रेम आहे. योसेफाच्या जीवनामध्ये झालं काय बरं? योसेफाच्या जीवनामध्ये त्याच्या भावांनी काय केलं? याला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं? पहिलं स्वप्न पडलं, सूर्यचंद्र तारांगण त्याच्या समोर आहे, एक तारावरती आहे आणि सारे जण त्याला नमन करतात. दुसरं स्वप्न पडलं. दुसऱ्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी शेतामध्ये साऱ्या पेंड्या आहे, त्या पेंड्यांमधलं त्या ठिकाणी एक कणीस येऊन उभा राहिलं आणि बाकीचे सारे कंस त्याला काय करत राहिले? नमन करीत राहिले. आणि हे स्वप्न ऐकल्यानंतर भावाची तळपायची आग मस्तकाला भिडली. अरे हा एवढासा आमच्यावर त्या ठिकाणी प्रभुत्व करणार काय? हा आमच्यावरती होणार काय? आणि म्हणून त्या जळफाटा पैक्यांनी काय केलं? त्याला धरलं, त्याला इतकं बेदम मारलं. मारल्यानंतर त्याला खड्ड्यात टाकलं. खड्ड्यात टाकल्यानंतर एक इस्माइली लोकांचा ताफा त्या ठिकाणी सोने त्या मसाले त्या ठिकाणी गंधरस वगैरे घेऊन चालले होते. त्या ताफ्याला त्यांनी काय केलं? त्याला विकून टाकलं. काय केलं? विकून टाकल्यानंतर त्याला कुठे नेण्यात आलं? त्याला त्या ठिकाणी नेलं. तिथं मिस्रामध्ये नेल्यानंतर त्या पोटिफर नावाच्या एका व्यक्तीने काय केलं? त्याला गुलाम म्हणून काय घेतलं? विकत घेतलं. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही त्याचं दुःख पाहिलं, बघा पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी गुलामांसाठी जे गुलाम म्हणून लोक जायचे ना, त्यांच्या सोबत तुम्ही काही बी करा, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. त्यांना दिवसभर मारा, तुम्ही त्यांच्यावर किती राग काढा, त्यांना लाथा बुक्क्यांनी मारा, त्यांना टांगून ठेवा, त्यांना काही करा, त्यांच्यासोबत कसाही व्यवहार करा, त्याच्याविषयी कोणीही बोलणार नव्हतं. कोणताही कायदा त्याच्याबद्दल नव्हता. आजकाल पहा जनावरांविषयी सुद्धा कायदे आहेत, पण तेव्हा गुलामांविषयी सुद्धा कायदे नव्हते बरं का. आणि जर आम्ही त्या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक जर वाचलं तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 39व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर त्याच्या पहिल्या 2 वचनामध्ये या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इस्माइली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा
सरदार होता, म्हणजे तो एक मेन होता. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिलं, परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती कशीही असो, परिस्थिती कशी असो, या परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घेता आहात आणि तुम्ही कसे उभे आहात, तुमच्या बरोबर कोण उभा आहे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. काय आमच्या जीवनामध्ये प्रभू आहे का? प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रतिदिवशी विचारायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, योसेफाचं जीवन जर बघितलं तर बायबलमध्ये खूप लोक झाले ज्यांच्याविषयी त्या ठिकाणी प्रभूने त्यांच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी सुधारल्या. याच्यामध्ये ही चूक आहे, दाविदामध्ये चूक आहे, मोशेमध्ये चूक आहे. त्यांनी त्या ठिकाणी पुष्कळ लोक झाले ज्यांच्यामधल्या चुका ज्या आहे त्या प्रभूने सुधारवल्या खऱ्या बरं का. पण बायबलमध्ये योसेफाविषयी जेव्हा मी वाचलं तर या योसेफाविषयी कुठंच प्रभूने असं लिहिलं नाही की योसेफा तू इथं चुकीचा आहे, इथं तुला सुधारण्याची गरज आहे, इथं तुला गोष्टी ठीक करण्याची गरज आहे. कुठंच मी वाचलं नाही. प्रेज द लॉर्ड. कुठंच देवाने त्याला त्या ठिकाणी करेक्ट केलं नाही, कुठंच त्याला सांगितलं नाही. मी तुम्हाला सांगतो, काही लोक एवढे चांगले या पृथ्वीवर आहेत किंवा असतात ज्यांना प्रभू कोणत्याच ठिकाणी त्यांच्यामध्ये सुधारणा करत नाही, कारण की प्रभूला आवडणारं जीवनच ते जगत असतात. हालेलुया. डाग विरहित जीवन त्यांना म्हणतात. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, योसेफाने देवाबद्दल कुठेच तक्रार केली नाही. काय चूक होती का त्याची? काही चूक होती का? स्वप्नाचं फक्त स्वप्न सांगितलं ना, भावांनी धरलं मारलं. तो म्हणू शकत होता, प्रभू अरे का बरं असं केलं, प्रभू तू असं का बरं केलं, मी तर काहीच केलं नाही, मला तर विकून टाकलं, गुलाम म्हणून विकलं, तिथं मला त्या व्यक्तीच्या घरी नेलं, तिथं मला साऱ्या गोष्टींमध्ये मला किती पीडा आहे. एक गुलाम म्हणून त्या ठिकाणी तो घेऊन चालला असताना तो म्हणतो, देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, योसेफाने एकदा सुद्धा परमेश्वराला प्रश्न विचारला नाही की तू माझ्या बरोबर असूनही असं माझ्या सोबत का होत आहे. का नाही विचारला बरं? कारण की त्याला माहिती आहे की जो परमेश्वर चांगला आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जरी असलो तरी त्यामध्ये चांगुलपणाच करणार आहे. हालेलुया. म्हणा आमचा प्रभू चांगला आहे. अरे विश्वासाने म्हणा ना. मी म्हणलं ना, जे म्हणणार नाही त्यांच्या जीवनात होऊ नये म्हणून मी स्वतः प्रार्थना करेन, आणि मग तुमच्या जीवनातलं नुकसान झालं तर त्याला मी जबाबदार नाही. प्रेज द लॉर्ड. हा म्हणा आमचा प्रभू चांगला आहे. हा प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, आमची परिस्थिती कशी असो परमेश्वर कधीच बदलत नाही. का नाही बदलत? कारण की वचनामध्ये लिहिलेलं आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग बदलला का प्रभू? मग बदललं कोण? आम्ही. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी सांगितलं, थोडंसं यश आल्यानंतर जर आम्ही देवाविषयी जर त्या ठिकाणी आस्था गमावली, देवाला जर सोडून देतो, तर देवाचं पवित्र वचन सांगते या साऱ्या गोष्टीचं झाडा परमेश्वर एक दिवस घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. अरे परमेश्वर प्रत्येक स्थितीमध्ये आमच्यावर प्रेम करतो. इथे लिहिलेलं आहे की परमेश्वर योसेफा बरोबर होता म्हणून तो यशस्वी पुरुष झाला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो बघा, या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. जगाने आम्हाला काय दिलं? या जगामध्ये आम्ही राहतो, या जगाने आम्हाला काय दिलं? दुःख, त्रास, पीडा, अपमान, यातना, आजारपण, मानहानी, दारिद्र्य, आर्थिक तंगी, साऱ्या गोष्टी आहेत ना. साऱ्या गोष्टी, भांडणं, वाद आहे ना. आमची चुकी नसताना सुद्धा लोकांनी आमच्यावर काय केले? ॲलिगेशन्स लावले. परंतु या साऱ्या गोष्टी या जगाने आम्हाला दिल्या, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का? हे सगळं जे आहे ते आम्हाला कोणाकडून मिळालं? जगाकडून मिळालं. पण राग आम्ही कोणाकडे काढतो? आमचा राग कोणावर निघतो? लोकांनी मला असं केलं म्हणून मी काय करतो? देवाला सोडून देतो.
बरोबर ना? एखाद्या घरामध्ये मृत्यू होतो. आता तो मृत्यू जो आहे, एखादा व्यक्ती व्यसन करतो किंवा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी सुसाईड वगैरे करतो. आता हा जो निर्णय होता त्याचा, तो कोणाचा होता? त्याचा वैयक्तिक निर्णय होता ना. आत्महत्या या शब्दाचा अर्थ काय? स्वतःचं जीवन स्वतः संपवणं. का त्याला कोणीतरी येऊन असं केलं, नाही नाही तू हेच कर, नाही. पण आम्ही काय म्हणतो, जेव्हा रडतो, मी पुष्कळ बहिणींना, वडीलधाऱ्याजनींना रडताना ऐकलं, अरे देवा तू असं का केलं, एवढा निर्दयी कसा झाला रे तू. परमेश्वर निर्दयी नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो चांगुलपणा भलाई करणारा परमेश्वर आहे. त्याने आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या केलेल्या आहे. अरे जर लोकांनी आमचं वाईट केलं तर आम्ही देवाला का सोडावं? आम्ही उलट देवाच्या जवळ जावं. कारण की बायबल सांगतं, लोकांनी जरी आम्हाला एकटं पाडलं परंतु त्याने आम्हाला कदापि एकटं सोडलं नाही. तो ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. अभिवचन देतो ना तो, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व काळ सर्व वेळ मी कोणाबरोबर आहे? तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचा प्रभू आमच्या बरोबर चालणारा आहे. मी तुम्हाला सांगतो, जे जगातल्या गोष्टी आमच्या सोबत करतात, जगातले लोक जे आमच्या बरोबर करतात, आमची प्रवृत्ती आहे, आम्ही त्याचा राग देवावर काढतो. योसेफाने कधीच प्रभूला त्या ठिकाणी तक्रार केली नाही की माझ्या जीवनामध्ये तू असं का घडवलं, माझ्या भावांनी मला का मारलं, मला गुलाम म्हणून त्यांनी का विकलं, का बरं या पोटिफाराच्या घरामध्ये त्या ठिकाणी मी एक गुलाम म्हणून राहिलो. योसेफाने कधीच प्रभूला तक्रार केली नाही. कुठेच लिहिलेलं नाहीये की त्याने प्रभूला तक्रार केली. मी तुम्हाला सांगतो, जरी तो गुलाम होता पण बायबल मध्ये लिहिलेला आहे परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्ही तुमच्या लोवेस्ट पॉइंटला, अतिशय त्या ठिकाणी खालच्या थराला जरी तुम्ही असले तरी तिथेही प्रभू तुमच्या सोबत आहे. आणि जीवनातल्या सर्वात उंच स्तराला तुम्ही गेले तिथेही प्रभू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि बायबल मध्ये लिहिलं, तो यशस्वी पुरुष झाला. आता पुढे पहा काय लिहिलेलं आहे. एक गुलाम व्यक्ती जेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता, जेव्हा तो यशस्वी पुरुष झाला, त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. प्रेज द लॉर्ड. मोशे पहिले काय मागतो आहे प्रभूला, जर तू सोबत असला तर आम्ही पुढे जातो. म्हणजे मोशेला काय पाहिजे? जीवनामध्ये देवाची उपस्थिती पाहिजे. आता बघा, एक गुलाम व्यक्ती या ठिकाणी आहे आणि बायबल सांगतं, त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही काम तो हाती घेतो ते सगळं काही जे आहे ते काय होतं? सिद्धीस जातं. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हाताला यश मिळतं. हे कोणाला दिसलं? पोटिफराला दिसलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमची सर्वात मोठी साक्ष काय माहिती आहे का? देवाने माझा कॅन्सर बरा केला, देवाने मला आरोग्य दिलं, देवाने मला हे केलं, देवाने ते केलं, आमकं केलं देवाने. मी तुम्हाला सांगतो, तुमची आणि माझी सर्वात मोठी साक्ष हीच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही असू द्या, परमेश्वर आमच्या बरोबरच आहे. हालेलुया. कुठली परिस्थिती असू द्या, सर्वात मोठी साक्ष जर कोणती असेल तर ती हीच आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. म्हणा, परमेश्वर आमच्या बरोबर राहतो. विश्वासाने म्हणा, परमेश्वर आमच्या बरोबर राहतो. आमेन. आता या ठिकाणी लिहिलेलं आहे की या परिस्थितीमध्ये परमेश्वर, बघा मनुष्याचा स्वभाव काय आहे माहितीये का? तो देवाला त्या ठिकाणी निराश होतो. लोकांनी काही वाईट केलं देवाला सोडून जातो. पण नाही, असं करायचं नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं आम्हाला अशा स्थितीमध्ये देवावर प्रेम अधिक वाढायला पाहिजे, कारण की देवाची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही देवाला सोडायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. लोकांनी तुमचं वाईट केलं, लोकांनी तुमचं वाईट केलं, मग देवबाप वाईट झाला का? नाही, बरोबर आहे ना. प्रश्न विचारायला पाहिजे ना. आपण स्वतःला तरी विचारायला पाहिजे, जर लोकांनी आमचं वाईट केलं तर आम्ही देवाला, त्या देवबाप वाईट झाला का? अहो बघा ना, मला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो मी सरळ. त्या ठिकाणी फार, हे बघा बायबलमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे की मनुष्यामुळे आम्हाला देवाला सोडायचं नाही. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे? कोणा व्यक्तीमुळे आम्हाला देवाला सोडायचं नाही.
तुम्ही चर्चमध्ये आले, कोणी व्यक्ती तुम्हाला रागवला, कोणी तुम्हाला त्या ठिकाणी शिवी दिली, कोणी तुम्हाला उद्धटपणे बोललं, कोणी तुम्हाला त्या ठिकाणी रागवलं. आता रागवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अपमान, कोणीतरी तुमचा अपमान केला आणि हा अपमान केल्यानंतर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो होऊ शकतं असं मंडळांमध्ये. होतं का नाही? अरे होतं ना. फटकन एखाद्याने उत्तर दिलं आणि आम्हाला त्या ठिकाणी इतकं टोचलं आणि आज त्या ठिकाणी आम्ही लगेच रडायला लागलो. असं कसं काय म्हणालो, असं कसं काय म्हणालो, असं झालं तसं झालं. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, एखादी वस्तू तुम्ही दिली एखाद्या व्यक्तीला की बाबा ही वस्तू मला परत दे बरं का, आणि त्याने तुम्हाला दिलीच नाही, तर आम्हाला काय होतं? आम्हाला काय होतं? वाईट वाटतं ना. मग आम्ही कोणाला सोडून देतो? लोकांनी वाईट केलं ना. कोणी वाईट केलं? मग आम्ही सोडतो कोणाला? समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने तुमचं वाईट केलं आतापर्यंत? मला एक गोष्टीमध्ये आतापर्यंत देवबापाला ओळखल्यापासून आतापर्यंत परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय वाईट केलं, एक गोष्ट अशी आठवून टाका, परमेश्वराने ही गोष्ट माझ्यासाठी वाईट केली. एक काही नाहीये, शोधून सापडणार नाही. आम्ही इतर लोकांनी आमच्यासोबत जो व्यवहार केला, त्याचा द्वेष, त्याचा राग, म्हणून आम्ही देवाला सोडून द्यायचा निर्णय घेतो. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, अरे हा मनुष्याचा स्वभाव झाला, हा परमेश्वराचा स्वभाव नाहीये. आणि त्या मनुष्याच्या स्वभावामुळं देवाला सोडावा असं दुष्ट मन आम्हामध्ये उत्पन्न होऊ नये. मग याकरता याच्या विरहित आम्हाला करायचं आहे की अधिकाधिक दिवसेंदिवस देवावर प्रेम करायचं आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला वाढायचं आहे. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पाऊल म्हणतो, कोण आहे अशी कोणती गोष्ट आहे जी देवाच्या प्रेमापासून आम्हाला विभक्त करेल? प्रेज द लॉर्ड. घरामध्ये जर आम्हाला जर कोणी बायबल वाचनावरून बोललं ना, तर आम्ही बायबल हात नाही लावित. राग कोणावर काढतो? देवावर. तो कसं काय बोलला? आता माझी इच्छाच नाहीये. निर्णय तुमचा आहे. एखाद्या व्यक्तीसोबत त्या ठिकाणी तुम्ही निंदा केली, त्याच्यामध्ये तू मैमय झालं आणि तुम्हाला जर कोणीतरी म्हटलं प्रार्थना कर, आणि मी नाही करणार, का बरं? मला नाही करायची, माझं मन नाही. वा रे वा. हालेलुया. दाविदाचा एक स्वभाव आहे, तो पाप झाल्यानंतर पहिले देवाच्या उपस्थितीत पळायचा. आणि आम्ही पाप झाल्यानंतर आम्ही त्याला रेटवतो. नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा लोक चुकतात तेव्हा आम्ही जज बनतो, न्यायाधीश बनतो. जेव्हा आम्ही स्वतः चुकतो तेव्हा आम्ही स्वतःचेच वकील बनतो. नाही, आम्ही नाही तशी. सत्य आहे ना. इतर लोक जेव्हा चुकतात तेव्हा आम्ही काय करतो? न्याय करतो. नाही, चुकीचा आहे, शिक्षा करा, मारा, हे करा. आणि जेव्हा स्वतः चुकतो तेव्हा नाही मग वकिली करतो ना, स्वतःची स्वतःला बाजू आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतो. बायबल सांगतं, आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब ज्याला माहिती आहे तो प्रभू आमचं सर्व काही सहन करतो. तुम्हाला माहिती आहे, दारू पिणारा व्यक्ती काय करतो? एक दारू पिणाऱ्या व्यक्तीला जो माणूस, एखादा व्यक्ती जर त्याला जास्त त्रास देतो, घरात जर त्याला जास्त त्रास द्यायला लागले, तो काय करतो? तो अजून जास्त दारू पितो. जितका त्याला जास्त त्रास द्याल तितका तो काय करतो? जास्त दारू पितो ना. पितो का नाही? अरे सत्य आहे का नाही? मी तुम्हाला सांगतो, जितका त्याला त्रास जास्त तितकी त्याची दारू. या बाबतीमध्ये मला जर कोणाचा स्वभाव पटत असेल ना, तर पाणीपुरी जे स्टॉल असतात ना, पाणीपुरी सगळे खातात ना, तर तो पाणीपुरीवाल्याचा जो स्टॉल असतो ना, त्याचा स्वभाव मला आवडतो. किती बी सुंदर पोरगी त्याच्या समोर येऊ द्या, किती बी सुंदर पोरगी त्याच्या समोर येऊ द्या, तो पाणीपुरी तिला भरून देतो, पाणीपुरी भरून देतो. 1 2 3 4 जसं त्या ठिकाणी 6 दिल्या, पुऱ्या दिल्यानंतर ती मस्त खाती. इकडून मीठा बनाव, आमका बनाव, तमका बनाव, असा कराव, तसा कराव, दो खात जाती. पण तो देताना ती जी मोजणी ना, तो बिलकुल विसरत नाही. 6 झाले की तो म्हणतो, बाई झालं, बाजूला होय, दुसऱ्याला पुढे. सत्य आहे का? त्याचा फुल फोकस असतो, त्याला काही फरक पडत नाही. कोणी तिकडे काही करो, तो जो आहे तो आपल्या एकदम ध्येयाला आहे. त्याला माहिती आहे 6 पुऱ्या हिला दिल्या, हिला बाजूला करायचंय, पुढच्याला घ्यायचं. तिथं ती अशी म्हणली, नाही काय सुंदर बनवली आमक, त्याला ते काय तो एवढं हे होऊन लगे तिला 2-4 एक्स्ट्रा नाही देणार.
असं कधीच होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजायचं आहे की देवाची इच्छा आमच्या जीवनासंबंधाने काय आहे. बघा, योसेफा बरोबर प्रभू होता आणि योसेफा बरोबर प्रभू होता हे कोणाला दिसलं? जो व्यक्ती त्याला गुलाम म्हणून घेऊन गेला आणि त्या व्यक्तीने जेव्हा पाहिलं की हा व्यक्ती जे काही काम हाती घेतो ते सर्व काही, त्या सर्व कामांमध्ये परमेश्वर त्याला यश देतो, हे पोटिफराच्या दृष्टीस पडलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर प्रभू आमच्या सोबत असेल ना, तर जीवनातल्या कोणत्याही कामामध्ये हात घाला, परमेश्वर तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. माणसं आमचं ध्येय खराब करण्याचा प्रयत्न करतात. माणसं काय करतात? आमचं ध्येय आम्हाला परावृत्त करण्याच्या, एखाद्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचं काम करतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की योसेफाचं जे ध्येय होतं ते त्याच्या भावांनी खराब केलं, परंतु त्याही परिस्थितीमध्ये योसेफाने देवाविषयी कधी तक्रार केली नाही. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, त्रास देणारे कोण राहतात? आपलेच राहतात ना. मला एक सांगा, बायबलमध्ये एक वचन तुम्ही दाखवा की मोशे जो होता ना, त्याला मिस्रच्या लोकांनी त्रास दिला. एक वचन दाखवा. मोशेला त्रास कोण दिला? मिस्री लोकांनी दिला का इस्रायली लोकांनी दिला? इस्रायली लोक त्याचे कोण होते? स्वतःचे लोक होते ना. मग त्या लोकांनी त्याला त्रास दिला का ह्या लोकांनी त्रास दिला? मोशेला मिस्र देशाच्या लोकांनी नाही त्रास दिला, त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला त्रास दिला. कोण कोणाला फुटले? त्याच्या बहिणीला. कोणाच्या? मोशेच्या. मिरियम कोडी झाली ना. थोडी मिस्र देशातली कोणी बाई त्या ठिकाणी कोडी झाली? कोणी झाली? तीच झाली ना. का बरं? तिने काय केलं होतं? त्याच्या विरोधात गेली होती, बोलली होती. प्रेज द लॉर्ड. अरे, आम्हाला त्रास देणारे कोण राहतात? बोला ना, एवढं काय? आम्हाला त्रास देणारे कोण राहतात? आपलेच राहतात. बरोबर ना? कारण की ते का बरं त्रास देतात? त्यांना आमची दुखती रग माहीत राहते. याची दुखती नस आम्हाला माहिती आहे आणि ती कुठं ठेवायची आहे आणि कोणत्या प्रकारे ठेवायची आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या सर्व स्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला पारखणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी पाहिलं की ते त्या ठिकाणी काय करतात माहितीये का? ते अशी पाहतात की या व्यक्तीने मला त्रास दिलेला आहे आणि हा आपलाच आहे आणि याला कसा त्रास द्यायचा आहे या गोष्टी त्यांना चांगल्या माहिती. ते म्हणतात, वेळ आल्यावर काय करतो याला पाहतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. या 4थ्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की जेव्हा आम्ही वाचलं, योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली, योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. एक गुलाम अधिकारी झाला. का झाला? कारण की परमेश्वर त्याच्या सोबत होता. समजतंय? त्याच्या भावांनी तिकडे त्याचे भाऊ चांगले मजा करत असतील, त्याला मला बरं झालं त्यांना मनामध्ये डोक्यात असेल, बरा झाला असाच पाहिजे, त्याला विकून टाकला, त्याला हे केला, त्याला आता बरा झाला. गुलाम लय म्हणत होता ना, आता मी तुमच्यावर माझे मस्त याचे कंस उभे राहिले होते, याचे त्या ठिकाणी तारा उभा राहिला होता आणि सारे त्याला आम्ही दंडवत घालत होतो आणि असा आणि बरा त्याला चांगला देव लय म्हणत होता ना, देव माझ्यासोबत आहे आणि देवाने माझं असं केलं आणि देवाने मला हे दाखवलं. आता बसला असेल तिथं गुलाम म्हणून, फटके खात असेल. काय करतात भाऊ? काय करतात? इकडे विचार करता, बाप ढसा रडतो, माझं लेकरू काय झालं असेल त्याला कसं तो मेला म्हणून बाप इकडे रडत राहिला पोराच्या विरहाने आणि इकडे भाऊ त्या ठिकाणी जळफळामध्ये जे विकलं, इकडे ते त्या ठिकाणी मस्तपैकी मनात खुश झाले. बरं याच लायकीचं होतं, असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्याला चांगले कुटीत असतील, गुलाम म्हणून त्या ठिकाणी हे करीत असतील. अरे पण त्यांना काय माहिती, जो त्या ठिकाणी गुलाम म्हणून त्यांनी विकला तो मिस्राचा कधी प्रधानमंत्री होऊन तिथं बसलेला आहे हे त्यांच्या निदर्शनास कधी पडलं नाही. हालेलुया. एका बाजूला परमेश्वर आमच्या बाजूने जेव्हा राहतो, मी तुम्हाला सांगतो का देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. कारण की आम्ही ज्याही परिस्थितीमध्ये आहोत त्या प्रत्येक परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य ठेवतो. हालेलुया. ही देवाची उपस्थिती आहे आणि या उपस्थितीला जो व्यक्ती जागतो ना, मी तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही.
अरे येऊ द्या ना, किती संकट यायचे, येऊ द्या ना. दाविदाकडून पाप झालं, तो कुठे गेला? तो नाथानाला म्हणाला नाही, ए नाथाना माझ्यासाठी मध्यस्थी कर ना. अरे तू का बरं असं केलं? एवढी चूक माझ्याकडून झाली, आता मी काय करू? मी कोणाकडे जाऊ? अरे पाप झालं, तो म्हणतो मला जिवंत देवाच्या हाती पडू दे, कारण की त्याची दया मोठी आहे. हालेलुया. तो नाही, आम्ही झाकण्याचा प्रयत्न करतो, नाही देवापासून दूर, देवापासून दूर पळतो. कशाला पळायचं आहे? मोशे एवढा अनुभवी व्यक्ती आहे, साऱ्या गोष्टी माहिती आहे, पण प्रार्थना करतोय, देवा जर तू सोबत असला तर आम्ही पुढे जाऊ, नाही ते येणार नाही. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये लिहिलेला योसेफा बरोबर परमेश्वर होता. हालेलुया. इकडे जळफळाटामध्ये त्याचे भाऊ खुश होत आहे, आणि इकडे परमेश्वराने त्याला कुठं बसवलं? मिस्राच्या प्रधानमंत्रीपदी. आमेन. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला शिकायचं आहे. मोशे म्हणतो, प्रभू तू सोबत पाहिजे. का बरं? कारण की आम्ही, तू सोबत असला तर आम्ही पुढे जाऊ, आणि त्याचं चिन्ह म्हणून आम्हाला तुझी कृपादृष्टी पाहिजे. देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. अलिशाविषयी शिकलो ना आम्ही, अलिशाविषयी शिकलो ना. शिष्यांना त्या ठिकाणी राहायला जागा कमी पडायला लागली, म्हणून अलिशाने त्या ठिकाणी, शिष्य काय म्हणाले, का आपण त्या ठिकाणी काय जाऊ, यार्देनेजवळ जाऊ, जंगलामध्ये जाऊ, लाकडं तोडू, लाकडं तोडल्यानंतर मोठे उंडके आणू, आणि त्याचं त्या ठिकाणी मोठी काय जागा आपण काय करू, बनवू. अलिशा म्हणाला ठीक आहे जा. पण त्याच्यातला एक शिष्य जो आहे तो हुशार होता. तो काय म्हणतो? तू पण सोबत आहे. काय म्हणतो तो? तू पण सोबत आहे. का बरं त्याने सोबत घेतला? कारण की त्यांना माहित आहे की आपण चाललोय खरे, पण एक अनुभवी व्यक्ती नेहमी आमच्या जवळ पाहिजे. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये त्या ठिकाणी पाहतो बघा, अलिशा जो होता देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता, कारण की अलिशा बरोबर कोण होता? परमेश्वर होता. बरोबर ना? म्हणून त्यांना काय होतं, ते म्हणाले का तुझ्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. मी तुम्हाला सांगतो बघा, अलिशाने तिथे जाऊन काही काम नाही केलं, पण तो तिथं, तो म्हणतो तू येऊन उभा राहा तिथं. तसंच आमच्या कधी कधी काही प्रोग्राम्स असतात. आम्ही प्रोग्राम मध्ये काय करतो, पाळकाला बोलवतो. मग पाळकाला बोलवल्यानंतर पाळक साहेबाला तू म्हणतात, पाळक साहेब ते भांडे उचला बरं. बसता काय तिथं? नुसते बसू नका, उठा ते भांडे घासून घ्या. असं काही झालं का? तुम्ही केलं का? का बरं पाळकाला बोलवतो आम्ही? का पाळकांनी तिथे यावं, जे काही बंधनं वगैरे सैतान उत्पन्न करणार असेल, पाळकांनी तिथे बसावं, प्रार्थना करावी, हे देवा हे जे काही बंधन असतील सर्व तोड, आणि जे काही कार्यक्रम जो आहे तो चांगल्या प्रकारचा होऊ दे, म्हणून आम्ही काय करतो, पाळकाला तिथे बोलवतो. पाळक काम नाही करत, पाळक फक्त काय करतो, प्रार्थना करतो, देवाचं वचन सांगतो. पण काही काही लोक लई हुशार असतात. काही काही लोक इतके हुशार असतात, पाळक साहेबाला बोलवतात, पाळक साहेब लग्न आहे बरं का, लग्नाला या. पाळक साहेब आले, बसले, पण मनामध्ये खवदव चालली, पाळक कधी उठतो, पाळक कधी उठतो. का बरं उठतो? कारण की आम्हाला डीजेच्या गाण्यावर नाचायचं आहे, लग्नाचा दिवस एकदाच येतो, असा नेहमी थोडी येतो. मग काय करायचं? पाळक साहेब तुमचं जेवण झालं का? हो झालं. तुमचं दान वगैरे तुम्हाला मिळालं का? मिळालं. मग जायचं नाही का तुम्हाला? पाळक साहेब म्हणाले हा जायचं आहे ना. का बरं जायचं? पाळकाला का बरं? पाळकाला हाकलून द्यायच्या मागं लागतात लोक. का बरं? कारण मस्त पैकी डीजेच्या गाण्यावर नसतं आहे ना, ती संबळ वगैरे वाजून आहे ना, ते असतं नाशिक ढोल, आमकं ढोल, हे ढोल, नुसते नाचायला त्यांना इतका आवडतो. का बरं? तर पाळक साहेब पाहिला नसतात ना, म्हणून पाळकाला जावं, आम्हाला करायचंय, एकटाच आनंद मिळतो. पाळक साहेब म्हणतात अहो माझी रिक्षा, मला रिक्षाच नाही. हे कोण आहे तिकडं? तुला कळत नाही का? रिक्षा नाही, आपली स्वतःची गाडी घेऊन जाय, पण पाळकाला पहिले घेऊन जाय. जशी पाळक साहेब तिथून जाता मस्त पैकी यांचे ना सत्य परिस्थिती आहे ना. आजकाल काय चाललेलं आहे मी तुम्हाला सांगतो. काय देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी काय सांगतं की लोक जे आहे ते पाळकाला हाकलून आणि आलिशाने त्या ठिकाणी पाहिलं. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की परमेश्वर त्या ठिकाणी त्या शिष्यांनी जे आहे त्या आलिशाला काय केलं, सोबत नेलं. एक पैलवान एका गावामध्ये आला. हे एकदम कसलेला पैलवान होता आणि त्यानं गावाच्या चव्हाट्यावर उभा राहून चॅलेंज केलं, या गावातला असं एक जरी असेल ना ज्याने मला हरवलं तर मी त्याचं आयुष्यभर या गावाचा गुलाम राहील, आणि जर मी त्या ठिकाणी जिंकलो तर हे सारं गाव जे आहे ते काय होईल, माझ्या गुलामीमध्ये राहील. लोक घाबरले, लोक शोधायला लागले. अरे हा बाबा एवढा मोठा, याच्यासोबत कोण त्या ठिकाणी लढल, एवढा त्या ठिकाणी कुस्ती ताकद बिकत आहे, चारा आहे.
आणि त्या ठिकाणी एक 70-75 वर्षाचं म्हातारं होतं, त्याची चहाची टपरी होती, चहाच्या टपरीवर त्या ठिकाणी बसलेलं होतं आणि ते बुद्धिमान होतं म्हणून त्याचा सल्ला विचारायला त्या ठिकाणी ते गेले. आणि तिथं गेल्यानंतर लोक बसले, बाबा बघा संकट येऊन पडले, काय करावं समजायला नाही, आता तुम्हीच यातून आम्हाला बाहेर काढू शकता, काय करावं ते आम्हाला सांगा ना. तो म्हणाला काय झालं, म्हणजे पैलवानाला चॅलेंज केलं, जो कोणी लढला आणि जर त्या ठिकाणी त्याच्याकडून जर तो व्यक्ती जिंकला तर तो गुलाम आपल्या अधीनतेमध्ये गुलामी करणार, आणि जर आपण हरलो तर आपण त्याच्या गुलामीमध्ये जाणार. एवढीशी गोष्ट, माझं नाव द्या म्हणे, मी लढतो त्याच्यासोबत. हे म्हणाले आधीच आम्हाला आमचा त्या ठिकाणी पराजय एकदम त्या ठिकाणी दिसत होता, धुसर दिसत होता, पण जेव्हा तुम्ही बोलले तर आम्हाला हे स्पष्ट कळालं का आता आपण 100% हारणार. तो म्हणाला अरे काळजी कशाला करता, मी आहे ना. आणि बाबा मस्त पैकी धोतर बितर घालून एकदम आखाड्यामध्ये आले. आणि बाबा जसे धोतर घालून आखाड्यामध्ये आले, पैलवानाने पहिलं पाहिलं, त्याच्याकडे पाहून काय आलं, एकदम मोठ्याने हसला. तर बाबा त्याच्याकडे पाहून म्हणाले अरे हसतो काय, तुझ्यासारखे असे लई चित केले मी, तू येऊन तर पाय. आणि तो चिडला, तो जसा चिडला, तो जसा आला, त्याने कसं म्हाताऱ्याला वरती उचललं, लोक खाली पाहत होता म्हाताऱ्यावरती. म्हाताऱ्याला जसं उचललं तसं म्हाताऱ्याचा, आता बघा म्हाताऱ्याला उचललं तर म्हाताऱ्याचे दोन्ही पाय वरती, पण गनिमत म्हाताऱ्याचं तोंड जे आहे त्याच्या कानावर, कानाजवळ, आणि त्या कानामध्ये म्हाताऱ्याने सांगितलं हे बाय मी या गावातले पैसे कमवलेले, तुला हे बाय गावामध्ये कोणी ओळखत नाही, तर तू काय कर, मी तुला 5 लाख रुपये देतो, तू माझ्याकडून हरून जाय. तो काय म्हणाला, तुला जागेवर तुला लगेच 5 लाख रुपये देतो, तू हार. तो म्हणतो अरे असं का, 5 लाख मिळणार, म्हणून त्याने त्या ठिकाणी म्हाताऱ्याला असं घेतलं, म्हणाले त्याची मान धरली आणि आपला डाव दाखवला, तो तसा पडला आणि तो चित झाला. अरे लोक खुश, म्हातारं जिंकलं, म्हातारं जिंकलं, म्हातारं जिंकलं. साऱ्या गावामध्ये म्हाताऱ्याची मिरवणूक निघाली. 2 दिवसानंतर त्या टपरीवर बसलेला असताना तो पैलवान तिथं आला, आणि पैलवान आल्यानंतर त्याला म्हणतो, बाबाकडे आला, तिथं 2-4 लोक बसले होते. म्हाताऱ्याने म्हणाले चला निघा इथून, निघा इथून चला. आणि आला आणि बोल रे काय, ते म्हणते 5 लाख. ते म्हणे कायचे 5 लाख. तो म्हणे तुम्ही म्हटले होते ना, तुम्ही माझ्या कानात म्हटले होते ना, तर तू जर हारला तर तुला 5 लाख रुपये देईल, तर मी हारलो, मला 5 लाख रुपये द्या ना. ते म्हणा तू काय येडाबिडा झाला का काय, अरे तुझ्या ताकदीचे डाव तू दाखवले तर ती तुझा डाव होता, मग मला डाव वापरायचा होता तर मी फक्त तुला बोललो, मी 5 लाखाचा डाव वापरला आणि त्याच्यात तू हारला. तू तुझा डाव वापरला, मी माझा डाव वापरला. तसं तोंडच पडलं. ते म्हणाल म्हातारा लईच चाट आहे ना. सत्य परिस्थिती आहे. अलिशाला जेव्हा कळालं तेव्हा कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. बघा ते शिष्यांकडून काम करत होते ना, तर ती कुऱ्हाड दुसऱ्यांची पाठीमाग त्यांनी काय केली होती, मागून आणली होती, आणि ती कुऱ्हाड काय झाली, त्याचा ते निसटलं, दांड्यातून निसटली आणि कुठं पडली, यार्देन नदीमध्ये पडली. बरोबर. आता या ठिकाणी हे ओरडायला लागलं, शिष्य ओरडायला लागला, अरे ती मी तर दुसऱ्यांची आणली होती, असं करायचं होतं, तसं करायचं होतं. बघा जसं पूर्वीच्या दिवसांमध्ये गावातले एकाच माणसाकडे हातोडी राहायची, एकाच माणसाकडे कुऱ्हाड राहायची, सारे गावातले लोक जायचे, हो तुमच्याकडे हातोडी आहे द्या ना. हा मग तो म्हणायचा कशाला पाहिजे रे. हे थोडंसं खिळे वगैरे ठोकायचे होते. हा का, हा व्यवस्थित मार बर का, हातोडीला लागता कामाने. होतं ना, असंच होतं ना. एकाच व्यक्तीकडे राहायचे, सारे जायचे त्याच्या घरामध्ये. एखाद्या माणसाच्या घरामध्ये जर टीव्ही असला तर सारे लोक तिथं पडायचे टीव्ही पाहायला, पाहू द्या ना, पाहू द्या ना. आमच्या सोबत लय वेळ झालेला आहे असं. आम्ही लहान होतो ना तर लोकांच्या घरामध्ये टीव्ही पाहायला जायचो. त्यांच्याकडे केबल होतं ना, आम्हाला खूप आवडायचं ते कार्टून वगैरे. तर ते काय करायचे माहितीये का, आम्ही जसे गेलो का ते लगे टीव्ही बंद करून टाकायचे. झालं की तुमच्या बरोबर. पण आम्हाला कधी अपमान वाटला नाही बरं का. आम्ही वारंवार जायचो, पण देवबापाची दया आहे, पण प्रभूने त्या साऱ्या गोष्टीतून आम्हाला सोडवलं. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे की या व्यक्तीने जी आहे ती दुसऱ्याची कुऱ्हाड त्या ठिकाणी मागून आणली होती, आणि तो त्या ठिकाणी ओरडायला लागला. आणि अलिशाने विचारलं, बाबा तू कशाला काळजी करतो. बघा अनुभवी व्यक्ती सोबत असण्याचा, आत्मिक व्यक्ती सोबत असल्याचं त्या ठिकाणी काय परिणाम आहे. जेव्हा परमेश्वर त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो तेव्हा आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराची योजना त्याच्या संबंधाने काय आहे. आता बघा या ठिकाणी झालं काय, जेव्हा आम्ही वाचतो या ठिकाणी अलिशाने विचारलं का बाबा
ती कुऱ्हाड जी आहे ती कुठं पडली, त्याने जाऊन दाखवलं. आत्मिक व्यक्ती होता. तर अलिशाने काय म्हटलं, तू काळजी नको करू, एक दगड त्याने एक लाकूड तोडलं आणि जिथं त्या ठिकाणी कुऱ्हाड पडली तिथं ते फेकलं. काय झालं माहित आहे का, लोखंड आहे ना पाण्यावर तरंगायला लागलं. मी उपदेश केला होता, मला माहित नाही तुम्हापैकी किती लोकांना आठवतो है ना. संदेश त्याने त्या ठिकाणी ते मोठं बांधायसाठी बायबल कॉलेजचे होते, सर्व माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या ठिकाणी त्याने जसं ते फेकलं तर काय झालं, ते जे आहे ना ते जे लोखंड आहे ते पाण्यावर काय झालं, तरंगायला लागलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्ताचा वधस्तंभ हे जे लाकूड आहे ना काय दर्शवतं माहित आहे का, ख्रिस्ताचा वधस्तंभ. बरोबर. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्या बुडणाऱ्या जीवनाला वाचवण्यासाठी प्रभूने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. आमचं जीवन बुडत होतं ना, बुडालेलं होतं ना, पापामुळे आमचा नाश झाला होता ना. मग ख्रिस्ताने आपला वधस्तंभ त्या ठिकाणी का बरं दिला, त्या पुत्र त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर आपला पुत्र याकरता दिला की त्याच्या जीवाचं दोषार्पण झाल्यानंतर आमच्या बुडालेल्या जीवनाचा त्या ठिकाणी पुन्हा नवीनीकरण होऊन आम्ही वरती यावं. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्यांचा नाश होत आहे त्या लोकांसाठी वधस्तंभाचं शिक्षण, वधस्तंभाविषयीचा संदेश हा देवाचं सामर्थ्य असं आहे. हालेलुया. अरे असं नव्हतं ते, तुम्ही काय हालेलुया म्हणता. वधस्तंभाविषयीचं शिक्षण नाश होणाऱ्यांसाठी मूर्खपणाचं आहे, परंतु ज्यांचं तारण होत आहे अशांसाठी ते देवाचं असं आहे ते. म्हणून मी म्हणतो लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. गडबडू नका. देवाची उपस्थिती जीवनामध्ये गरजेची आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रभू तुमचं बुडणारे जीवन वाचवण्यासाठी आलेला आहे, त्याला तुम्हाला बर्बाद करायचं नाहीये. म्हणून मोशे त्या ठिकाणी बसून म्हणतो, प्रभू जर तू आमच्या सोबत आहे तर आम्ही पुढे जाऊ, नाही तर आम्हाला जायचं नाहीये. देवाची उपस्थिती जीवनामध्ये गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. योसेफ म्हणतो, मला कुठेही सोडा, मी माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये गेला, तो असा म्हणून म्हटला का नाही देवा ये, देवा ये, देवा ये, देवा ये. नाही नाही नाही, त्याला माहित होतं प्रभू त्याच्या बरोबर आहे. म्हणून तो राजाला म्हणतो की माझ्या देवाने आपलं दूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा अलिशाला घेऊन गेले, बुडालेली कुऱ्हाड जी आहे ती पाण्यावर तरंगली. मी तुम्हाला सांगतो, सगळे लोक म्हणतात आम्हाला की तू बर्बाद होशील, अरे तुझं नुकसान होईल, तुला समाजामधून लोक त्या ठिकाणी बहिष्कृत करतील, तुझा नाश होईल, तुझा अमक होईल, काय ते येशूने काय दिलं, येशू काय कामाचा नाही, अमका नाही, तसं नाही. खूप लोक त्या ठिकाणी येऊन बोलतील, तुम्हाला त्या ठिकाणी बर्बाद व्हाल असं तसं म्हणतील. परंतु मी तुम्हाला सांगतो की आमचा परमेश्वर आमच्यावर एवढं प्रेम करतो की तो आम्हाला कधीच बर्बाद होऊ देणार नाही. हालेलुया. देवाच्या अंगणामध्ये येणाऱ्या लोकांची बर्बादी होत नाही तर त्यांची आबादी होते. आमेन. मोशे म्हणतो, प्रभू तुझ्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. योसेफ म्हणतो, मला त्या ठिकाणी तू माझ्या बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो अनुभवी लोकांची आमच्या जीवनामध्ये फार आवश्यकता आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो अनुभवी लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर नेहमी कार्य करतो. मोशे म्हणतो, प्रभू तू सोबत चाल. मग प्रभूला तो म्हणतो, प्रभू तू सोबत चाल. आणि या ठिकाणी जर आम्ही त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये जर वाचलं, 33:3 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी पहा, इथं काय लिहिलेलं आहे बघा, हैराण करणारी गोष्ट आहे बरं का. 3ऱ्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. कोण म्हणतं, कोण कोणास म्हणाले, परमेश्वराने मोशेला म्हणाले, दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करील. हे इस्रायली लोक लय हट्टी लोक होते. इस्रायली लोक हट्टी लोक होते. का बरं त्या ठिकाणी देवाचं त्यांना सांगितलं, कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभूला हा म्हणतोय, प्रभू तू आमच्या बरोबर चाल, पण प्रभू म्हणतो मी नाही येणार. का बरं, कारण की तुम्ही असं काही कराल ज्याच्यामुळे मला वाईट वाटेल आणि मी तुमचा काय करील, नाश करील. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो ना, पिता जेव्हा सोबत राहतो ना, आमचा बाप जेव्हा सोबत राहतो ना, तर तो त्याच्या लेकरांना वारंवार त्या ठिकाणी काय करतो, दुरुस्त करतो, सुधारणा करतो. समजा तुमचे लेकर त्या ठिकाणी रस्त्यावर चालले आणि तुम्ही त्यांच्याबरोबर चालले आणि बाप त्यांची गंमत पाहतो. अरे रस्त्याने चालताना लेकरू इकडे सरकलं, रस्त्यावर गेलं का बाप त्याचे शर्ट धरून मोडतो, फटकन ठेवतो. सरळ चालायचं रस्त्यावर.
केलं कधी? केलं का? आई तशी नाही. काही काही आया तशा राहतात, निबर चोप त्यातले करा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा पिता आपल्या सोबत राहतो तर त्याच्या लेकरांना त्या ठिकाणी शिस्त लावतो. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की अनुभवी लोक जेव्हा आमच्या सोबत राहतात तर तो व्यक्ती नेहमी आम्हाला करेक्ट करतो. काय करतो? आमच्यामध्ये सुधारणा करतो. बाळा हे करू नको, ते करू नको, हे करू नको. हे आत्मिक व्यक्तीचे लक्षण आहे बरं का. जेव्हा तुम्ही चुकता ते तुम्हाला थांबवता की बाळा हे चुकीचं, हे करू नको, याच्यातून नुकसान होईल. परंतु आम्हाला जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला चुका दाखवणारे लोक असतात ते बिलकुल आवडत. प्रेज द लॉर्ड. लेकरांना बाप का बरं नाही आवडत बरं? तो शिस्त लावतो ना, तो कडक राहतो ना, तो फटके देतो ना. का बरं लेकरांना आई जास्त आवडती? अगो बाई माझं पिल्लू, माझं बबडू है ना, माझी छकुली, माझं पिल्लू है ना, जवळ घेणार, त्या लेकराचे मुके घेणार. बाप तसं नाही. बाप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हे चल तिकडं. सत्य आहे का नाही? का बरं? बाप शिस्त लावतो, बाप कडक राहतो, बाप त्यांना त्या ठिकाणी त्याला काही चुकीचं दिसलं तर तो रट्टे देतो. म्हणून लेकरांना बाप आवडत नाही. पण आई किती बी निर्दयी वागली शेवटी माझी, अगं माझं पिल्लू येते है ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला या ठिकाणी हे वचन सांगतं, प्रभू म्हणतो दुधामधाचे प्रवाह असणाऱ्या देशामध्ये तुम्ही जा, पण तुमच्या सोबत मी येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे हट्टी लोक आहात. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभू त्यांच्या सोबत यायला यासाठी तयार नाहीये, कारण की हे लोक असं काय करतील ज्याने प्रभू अस्वस्थ होईल. प्रभू अस्वस्थ झाला म्हणजे त्या ठिकाणी प्रभूला राग येईल, आणि प्रभूला राग आल्यानंतर प्रभू यांचा काय करील? नाश करील. म्हणून प्रभू म्हणतो आम्हाला, मला नाही यायचं. प्रेज द लॉर्ड. आजकालच्या लेकरांना करेक्शन करणारे लोक आवडत नाही. त्यांना म्हणतात हा कोण आम्हाला सांगणारा. म्हणतात ना, एखादा आत्मिक व्यक्ती, चर्चचा मोठा व्यक्ती जर तुमच्या लेकरांना म्हणाले बाळा असं करू नको, ते म्हणतात ते कोण आहे रे आमच्या लेकरांना बोलणार, त्यांनी त्याचं पाहायचं. प्रेज द लॉर्ड. सुधारणा आवडत नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं आत्मिक व्यक्ती नेहमी चुका दाखवील आणि त्याच्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये आजी असते, आजी काय करते? आजीचा पलंग अशा ठिकाणी असतो जिथून आम्हाला जाता येणारे सारे लोक आजीला दिसतात है ना. आजीचा पलंग कुठं असतो? अशा ठिकाणी ठेवलेला असतो. कोणी व्यक्ती कुठूनही कुठं जा, पण त्याला आजी समोरूनच जावं लागतं. म्हणून जुन्या काळाचे लोक आजी आजोबांना काय म्हणायचे? तेव्हाचे सीसीटीव्ही कॅमेरे. काय म्हणायचे? सीसीटीव्ही कॅमेरे. आजीचं काम काय? हा इतका वेळ, हा कोण? हा इकडे का आला? हा तिकडे का गेला? हा किती वेळा आला? हा इतक्या वेळेस का आला? हा तितक्या वेळेस का आला? हा कोण? हा कुठला? बरोबर ना. जुन्या काळचे आजी आजोबा, तेव्हाची सीसीटीव्ही कॅमेरे. प्रेज द लॉर्ड. अरे बाईनी किती बी मोठा पदर खाली घेतला आणि ती तिथून गेली तर म्हातारी तिच्या नावानिशी तिला ओळखती, ही याची बायको होती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सीसीटीव्हीचं स्कॅनर बी एवढं खतरनाक आहे, किती बी खालपर्यंत पदर घ्या तो ॲक्युरेट समजणार. प्रेज द लॉर्ड. आहे की नाही? आम्हाला ह्या गोष्टी का सांगताय माहितीये का? की तुम्ही समजावं का बरं या गोष्टी आमच्या जीवनामध्ये गरजेच्या आहे. कोणाचं तरी आम्हाला अधीनता, कोणीतरी आम्हाला सुधारणा करणारं आमच्या जीवनामध्ये का गरजेचं आहे? परमेश्वर सुधारणा करणार आहे. देवाला ज्या गोष्टी नाही आवडत प्रभू त्या आम्हाला दाखवतो, त्या आम्हाला सोडून द्यायच्या आहे आणि योग्य मार्गाने चालायचं आहे. या गोष्टींसाठी हे शिकवताय हो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे लग्न तुटायचे कारण काय? मोठ्या मोठ्या परिवारांचे लग्न होतात आणि लगेच घटस्फोट होतात. त्या घरामध्ये असणारे जुने लोक, जुन्या विचारांचे लोक त्याला कारणीभूत असतात. कारण की पोरगी राहती मॉडर्न जमान्याची. पोरीला आवडतात शॉर्ट्स कपडे घालायला,
आणि शॉर्ट कपडे घातल्यानंतर त्या ठिकाणी ती जाती घरामध्ये, तर ते म्हणतं हे चालणार नाही. ती म्हणती माझ्या घरचे मला बोलले नाही, तू कोण का थेरडे मला बोलणारी, म्हणतात. ऐकलंय मी, कानाने ऐकलंय. आणि ती म्हणती, मग तो म्हणतो अगं तुला असं कळतं का वृद्ध, ए तू शांत बस, तुझ्यामुळं मी या घरामध्ये आले, तुला काय कळतं का, आणि चल नाही राहायचं. आणि काय होतात, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण की त्यांचा ड्रेसिंग सेन्स जो आहे ना त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण की ते त्यांच्यामध्ये त्या गोष्टी आहेत ना, त्यांना नाही आवडत. त्या ठिकाणी अंग प्रदर्शन करणारे लेकरं त्यांना नाही आवडत. मी तुम्हाला सांगतो, जगाच्या लोकांना तुमची नग्नता बघायला आवडते. कारण की जेव्हा आम्ही आमचे जितके कमी कपडे घालतो तेवढे लोक आम्हाला टाळ्या वाजवतात, वाह वाह वाह, असेच करा, लई छान दिसता, अमक करता, कमेंट देता, हे करता ते करता. सत्य परिस्थिती आहे. जगाच्या लोकांना आमची नग्नता पाहून त्यांना आनंद होतो, परंतु काय आम्ही ख्रिस्तामध्ये चालल्यानंतर जेव्हा आम्हाला कोणी करेक्ट करतं का हे चुकीचं आहे काय, तेव्हा आमचा रिस्पॉन्स, प्रतिसाद कसा असतो. आम्ही त्यांना म्हणतो आम्हाला शिकवण्याची गरज करू नका. अरे सुधारणा महत्वाची आहे. म्हणून प्रभू त्यांना म्हणतो की जर मी तुमच्या बरोबर आलो आणि जर तुम्ही काहीतरी केलं ज्याने मला राग आला, तर मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करील, नाश करील. आज करेक्शन कोणाला नको आहे. प्रत्येक जण जो तो त्याच्या मनाने त्या ठिकाणी शहाणा आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. चुका दाखवणं चांगली गोष्ट आहे, सुधारणा करणं त्याहूनही चांगली गोष्ट आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी राग येतो, त्यांना मौज मजा पाहिजे जीवनामध्ये. जर त्यांना कोणी बोललं तर त्या ठिकाणी काही लोक चिडतात, काही लोकांना राग येतो, ते म्हणतात तुम्ही कसं काय बोलले, तुम्ही स्वतःच पहा. पण काही लोक त्या ठिकाणी रडत बसतात आणि माझी चूक, मी काय सांगू आता, आणि त्याला काय कळत नाही का, मीच दिसले का त्याला, मीच दिसलो का त्याला, आणि रडत बसतात. कोणी विचारलं काय झालं, माझी चुका दाखवल्या, त्याला माझ्या नेहमी चुकाच दिसत्या. मग तुझ्यामध्ये काही चांगली गोष्ट आहे का, एक बी नाहीये. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, एक आत्मिक व्यक्ती तुमच्या चांगल्यासाठीच बोलतो, त्याला तुमची काळजी आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा धार्मिक तुला ताडना करील तर त्याला ताडना समजू नको, त्याला देवाचा आशीर्वाद समज. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आत्मिक व्यक्ती आम्हाला कोणत्याही जगाच्या गोष्टी करू देत नाही. का? कारण की त्याला वाटतं की आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे लोक बनावे. प्रेज द लॉर्ड. काही लोक खूप चांगले असतात, देवाने त्यांना त्या ठिकाणी कुठं सुधरवलं नाही. जसा पाऊल होता, पाऊलाच्या ठाई कोणती चूक होती का? बिलकुल नाही. तुम्हाला असं वाटलं का देवाने पाऊलाला सांगितलं, हे पाऊला तू इथं जायला नव्हतं पाहिजे, तुला सांगितलं होतं जाऊ नको म्हणून? कुठं वाचलं? देवाने त्याच्या चुका दाखवल्या. पण जो पेत्र प्रभू येशू सोबत 3.5 वर्ष राहिला, त्या पेत्राच्या चुका प्रभूने दाखवल्या. त्या पेत्राला सुद्धा हा पाऊल त्या ठिकाणी काय करतो, तू जातीवादी आहे, तू जातीवाद करतो म्हणून त्याला रागवतो तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे आम्ही एकमेकांवर प्रेम करणारे लोक आहोत. परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने असे काही लोक होते ज्यांना त्या ठिकाणी कुठेच करेक्ट केलं नाही, ज्यांच्यामध्ये कुठेच त्या ठिकाणी सुधारणा केली नाही. मोशे म्हणतो, प्रभू तू स्वतः आमच्या सोबत हवा. मी तुम्हाला सांगतो, पाऊलाने तिमोथेला कुठंच असं म्हटलं नाही का बाबा तुझ्या काही अशा गोष्टी त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. तो उलट पाऊल त्याला म्हणतो की बालपणापासून तू प्रार्थना करणारा आणि तुझ्यामध्ये असणारा विश्वास मी पाहिलेला आहे. जो विश्वास तुझ्यामध्ये तुझी आजी आणि तुझी आई यांच्याद्वारे पेरला गेलेला आहे. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे हो. निस्वार्थी होता तिमोथी. त्याचा कशामध्येच त्याचा जीव नव्हता, ना धनामध्ये होता, ना कोणत्या जगाच्या गोष्टींमध्ये होता. असा एक व्यक्ती ज्याच्या ठाई कोणतीच गोष्ट पावलाला दिसली नाही की ज्याच्यामध्ये सुधारणा करावी. हालेलुया. आत्मिक वातावरणामध्ये एक व्यक्ती सिद्ध बनतो, परिपूर्ण बनतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा सुधारणा गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, अब्रामाबरोबर त्या ठिकाणी उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्रामाला देवाने बोलवलं, बरोबर ना? बोलवल्यानंतर त्या ठिकाणी काय सांगितलं, सर्वस्व आपलं सोड आणि मी सांगेल त्या देशामध्ये जा. आता अब्रामाला अभिवचन दिलं होतं, सोबत काय आलं, कोण आलं, बोनस म्हणून कोण आलं त्याच्यासोबत? लोट, त्याचा पुतण्या होता ना. आता अब्रामाचा बिचाऱ्यामध्ये जीव होता, है ना. बिचाराला वाटलं, अब्रामाला वाटलं चुलत्याचं मन आहे,
प्रेमळ मन आहे का, चला बाबा कोणी नाही त्याला सोबत घेऊन चालावा, आणि तो पण चुलत्या सोबत मस्त. आता देवबापाने जसजसं अब्रामाला आशीर्वादित केलं, त्याच्या गुराढोरांना त्या ठिकाणी बरकत दिली, तसतसं अब्रामासोबत लोटाच्याही गुराढोरांना बरकत मिळाली ना. समजतंय का? अरे तुमच्या बरोबर जर परमेश्वर आहे आणि जर देवबाप तुमच्या बरोबर चालणार आहे, जर परमेश्वर तुम्हाला बरकत देतो आणि तुमच्या सोबत कोणी व्यक्ती अजून जुडला गेलेला आहे, तर तुमच्या बरोबर त्यालाही बरकत मिळते. समजतंय? ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे त्याला परमेश्वर उंच करतो. झालं काय? याचे गुरढोरं त्या ठिकाणी वाढायला लागले, याचे गुरढोरं वाढायला लागले. परिणाम स्वरूप झालं काय? अब्राहामध्ये आणि लोटामध्ये भांडणं नाही झाले, भांडणं झाले त्यांच्या गुराख्यामध्ये. भांडणं लावायची कामं कोणामध्ये राहतात? ती रहित माणसांमध्ये. भांडणं, तुझे मेंढर माझ्याकडे कसं काय आले, माझे तू चोरले, तू हे केले, भांडणं व्हायला लागले. शेवटी अब्राहम म्हणाला, हे बाबा बघ, आपण दोघं नातेवाईक आहे, आपल्यामध्ये अशा गोष्टी चांगल्याने दिसत, तर तू काय कर, तू इकडे जाशील तर मी इकडे जाईल, तू तिकडे जाशील तर मी इकडे जाईल, आहे ना, बरोबर ना? असंच म्हटलं ना. आता आम्हाला समजण्यासाठी जर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं थोडी सांगाल मी तुम्हाला. प्रेझ द लॉर्ड. आजकालच्या लोकांना दिशा बी कळत नाही. सूर्य कुठं उगवतो म्हणे, इकडं उगवतो म्हणे, इकडं कुठे म्हणे, इकडं. आजकालच्या लेकरांना दिशा नाही समजत नाही बरं का. त्यांना म्हटलं ना पूर्वेकडून सूर्य उगवतो, ते भलतीकडेच पाहता, हा इकडे इकडे सूर्य उग. एकाला मी संध्याकाळी विचारलं, सांग रे सूर्य कुठं, हा काय उगवला म्हणे. प्रेझ द लॉर्ड. आणि अब्राहम त्याला म्हणतो, बाबा आपल्यामध्ये भांडणं चांगले नाहीये, म्हणतो काय कर, तू इकडे जाशील तर मी तिकडे जाईल. ठीक आहे. आता लोटाला एवढं कळायला पाहिजे, ज्या व्यक्तीमुळे मी आशीर्वादित झालो त्या चुलत्याकडे त्याला बिलकुल राहायला पाहिजे. ठीक आहे बा, चुलत्याला म्हटलं काका चुकलं, त्यांच्याकडून चुकलं, पण आपण दोघे एकमेकांपासून विभक्त व्हायला नको. पण लोट स्वार्थी होता ना. लोटाचा जीव त्या ठिकाणी कशामध्ये होता? धनामध्ये होता. त्याला त्या ठिकाणी साऱ्या गोष्टी चांगल्या पाहिजे होत्या, त्याला त्या ठिकाणी बरकत पाहिजे होती, त्याला अजून प्रॉपर्टी पाहिजे होती. म्हणून त्याने कोणतं निवडलं? खोरं यार्देनेचं, ज्याचं नाव सदोम आणि गमोरा होतं. आता बघा, जेव्हा एक व्यक्ती देवापासून तुटल्या जातो, आत्मिक व्यक्तीपासून जेव्हा एक व्यक्ती दूर होतो, त्याच्या जीवनामध्ये काय काय तो करतो? हा गेला सदोम आणि गमोरामध्ये. सर्वात भयानक पाप त्या गावामध्ये चालू होतं. त्या नगरांमधलं पाप देवाच्या दृष्टीस पडलं होतं आणि परमेश्वराने ठरवलं या नगरांचा मी नाश करणार आहे. तिथं त्या ठिकाणी लोकांना, माणसांमध्ये, त्या ठिकाणी जनावरांमधला फरक त्या ठिकाणी समजत नव्हता. माणसांसोबत, बायासोबत अशा घाणेरड्या गोष्टी तिथं चालू होत्या. आणि त्या परिस्थितीमध्ये लोट काय करत होता? तिथं राहायला होता. आता लोटाने जेव्हा आत्मिक व्यक्तीला सोडलं, तेव्हा त्या नगरातल्या 2 पोरांसोबत आपल्या पोरीचे साखरपुडे केले. काय केले? साखरपुडे केले. तिथं जाऊन स्थायिक झाला पापी नगरामध्ये. बघा, देवापासून तुटल्यानंतर, देवाला सोडल्यानंतर काय काय आमच्या जीवनामध्ये परिणाम होतात. तिथं गेल्यानंतर साऱ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये लोट तिथं अडकला. देवाने अब्रामाला सांगितलं, अब्रामा मला नाश करायचा आहे. आता अब्रामाला आठवलं, अरे माझा पुतण्या लोट तर तिथे. आणि त्याला वाटलं असेल की त्याने सुवार्ता सांगितली असेल, 50 लोक तरी त्या ठिकाणी जमवले असतील. त्याला त्या ठिकाणी चला लेकरांचे त्या ठिकाणी सोयरिकी जमवल्या, त्या 2 माणसाला, त्याच्या परिवाराला, म्हणून असे 10-15 लोक झाले असतील. म्हणून अब्राहम त्या ठिकाणी देवाला म्हणतो, माफ कर देवा, पण जर 40च असतील तर? प्रभू म्हणतो तरी नाश नाही करणार. तो परत म्हणतो, माफ कर देवा, अजून कमी करतो. 20 असतील तर? प्रभू म्हणतो तरी नाही करणार. पण त्यानंतर परत म्हणतो, प्रभू जर 10 असतील तर? प्रभू म्हणत तरी नाही करणार. पण 10 भरले का? गेला असेल त्यांच्याकडे, तो म्हणाला याच्या डोक्यावर परिणाम झाला, चल निघ. सासरा पागल झाला, चला हाकलून द्या त्याला. तो म्हणतो, अरे नाश येणार आहे, चला 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 चला. सोबत कोण आलो? त्याच्या 2 पोरी. पण देवापासून तुटल्यानंतर त्यांचाही नाश झाला ना, व्यभिचारामध्ये पडल्या ना त्यांनी, घाणेरड्या गोष्टी झाल्या का नाही. त्याची बायको काय झाली? मिठाचा खांब झाली. देवापासून दुरी, परमेश्वरापासून जर अंतर आम्ही ठेवतो, जर देवाला आम्ही सोडून जातो, तर पापामध्ये आमचं नुकसान होतं. आम्हाला जगाच्या गोष्टी, बघा सदोम आणि गमोरा हिरवळीचा प्रदेश आहे, ते करताना आम्हाला खूप चांगलं वाटतं. पण परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा झाडा घेणारा परमेश्वर आहे. परमेश्वराने सांगितलं या, तिथं पाठवले 3 दूत, लोटाला सोबत घेतलं. अरे सोबत फक्त 3च आले, 10 बी नाही भरले. प्रेझ द लॉर्ड. आणि जे 3 प्रभूने सोडवले ना, त्यांच्याकडून बी शाप त्या ठिकाणी आले. काय? मवाब त्या ठिकाणी एक जात त्या ठिकाणी उत्पन्न झाली, ज्यांच्यावर 10 पिढ्यांचे शाप होते.
हालेलुया. आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की याचं काम होतं चुलत्याला बिलगून राहणं, चुलत्याला सोडायचं नाहीये. कारण की त्याचा चुलता अब्राहम एक आत्मिक व्यक्ती होता, देवाबरोबर चालणारा होता. हालेलुया. पण नाही केलं त्याने. अरे रूथच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं, रूथच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी महलोन आणि खिल्योन मेल्यानंतर त्यांच्या 2 बायका होत्या. ज्यांचं नाव होतं, एकीचं नाव होतं अर्पा आणि दुसऱ्याचं नाव होतं रूथ. नामी त्यांची सासू होती. ती सासू त्यांना म्हणती का मुलींनो, तुमचं अजून काही वय झालं नाही, तुम्ही तरुण आहात, तुम्ही जा लग्न करा. एक जी अर्पा होती ती गेली, तिने तिकडे तिचा संसार थाटला. पण दुसरी जी रूथ होती ती म्हणाली, बाई मी तुला सोडणार नाही. शापित कुटुंबातली होती ना, मवाबी होती ना रूथ. ती म्हणाली मी नाही सोडणार तुला. तू ज्या देशात जाशील तो देश माझा, तुझ्या लोकांमध्ये जाशील ते लोक माझे. जो परमेश्वरावर तू विश्वास ठेवती तो परमेश्वरही माझा. हालेलुया. आणि नामी त्या ठिकाणी तिला घेऊन आली, आपल्या सोबत आली आणि त्या ठिकाणी सर्व वेचायला. सर्व वेचणं म्हणजे जे गव्हाचे दाणे त्या ठिकाणी निंदतात, ते सोंगणी करताना जे पडलेले राहतात ना दाणे, ते वेचायचं काम त्या ठिकाणी काय कोण करायची? रूथ करायची. पण तिने जे कन्फेशन केलं, ती म्हणाली मी सारे माझे पाप सोडते आणि ज्या देवासोबत माझी सासू राहते, जिच्यावरती विश्वास ठेवते, तिला जाऊन मी त्या ठिकाणी जुळून जाते. आता बघा, ज्या माणसाच्या शेतामध्ये ती काम करायला गेली, बवाजाच्या ज्या शेतामध्ये ती उभा राहून काम करत होती, सर्वा वेचत होती, जी नोकर त्या ठिकाणी दासी म्हणून ती शेतामध्ये काम करत होती, काही दिवसांनी ती त्या शेताची मालकीण होती. का आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती गरजेची आहे? त्याचं कारण हे आहे का परमेश्वराला आमचा स्तर वाढवायचा आहे. हालेलुया. हालेलुया. मोशे म्हणतो, मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, करेक्शन करणारे, सुधारणूक करणारे आमच्या जीवनामध्ये जर राहतात तर आमच्या जीवनाला त्या ठिकाणी ते बदलून टाकतात. ज्या शेतामध्ये रूथ त्या ठिकाणी काम करत होती, त्या शेताची ती मालकीण होती. मी तुम्हाला सांगतो, जर देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये नाही तर मी तुम्हाला सांगेल आमचं जीवन बर्बाद होईल. जगातलं काहीही मिळवा, कितीही मिळवा, ते काही कामाचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलंय, ज्याला तो ख्रिस्त प्रभू आहे त्याला जीवन आहे, ज्याला तो ख्रिस्त प्रभू नाही त्याला जीवन नाही. आमेन. मोशे म्हणतो, प्रभू तू पाहिजे, तू जर नाही आमच्या सोबत तर आम्ही जाणार नाही पुढे. हालेलुया. कारण की मोशेला माहित आहे, जर प्रभू सोबत राहिला तर तो आमच्या चुकांच्या त्या ठिकाणी आमच्या चुका पाहिल आणि त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल घडविल, त्याच्यामध्ये सुधारणा घडविल. म्हणून मोशे म्हणतो, प्रभू तू सोबत चल. प्रेज द लॉर्ड. आणि मग बघा, 34व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेला आहे, आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्या बरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत खरे, तरी आमचा अन्याय व पाप यांची क्षमा कर व आम्हाला आपले वतन समजून आमचा स्वीकार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापासून वेगळं होणं फार भयानक गोष्ट आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो, मनमानीचं जीवन सोडायचं आहे आणि स्वतःला प्रभूच्या हाती समर्पित करायचंय. तो म्हणतो, जरी हे लोक ताटमानेचे आहे, हट्टीवादी आहे, परंतु प्रभू तू काय कर, तू आम्हाला आमच्या अन्यायाची व आमच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला आपले वतन समजून आमचा स्वीकार कर. की प्रभू आम्ही तुझेच आहो म्हणून आमचा स्वीकार कर. प्रेज द लॉर्ड. किती चांगला प्रभू आहे हो आमचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला सुधारणा गरजेची आहे. आमच्या जीवनामध्ये आमच्या चुकांची सुधारणूक गरजेची आहे. म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं, मोशेची हीच गोष्ट देवाला आवडली आणि प्रभू त्याला म्हणतो, ठीक आहे, चल मी तुझ्या बरोबर चलतो. आमेन. आज पण देव आपल्याला आमच्या बरोबर चालायचंय. आज पण देवाला आमच्या बरोबर बोलायचं आहे. आज पण देवाला आमच्या जीवनामध्ये बरकत द्यायची आहे. आज पण देवाला आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करायच्या आहे. आज पण प्रभूला आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टीची भरभराट द्यायची आहे. आज पण देवाला आमचे बंधन तोडायचे आहे. आज पण प्रभूला आमच्या सोबत चालून असाध्य गोष्टी त्या ठिकाणी शक्य करून त्या ठिकाणी दाखवायच्या आहे. आज पण परमेश्वराला आमच्या अवतीभोवतीचा परिसर बदलायचा आहे. आज पण देवाला आमच्या जीवनामध्ये राहायचं आहे. हालेलुया. आम्हाला जाणायचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये
महान गोष्टी करण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट आहे, एक भेट प्रभू सोबत आमची व्हायला गरजेची आहे. ठीक आहे ना, द्या ना सोडून भूतकाळाचं जीवन. काय तुम्ही आत्ता, मी तुम्हाला सांगतो, सकाळी चूक करून आले काय हरकत नाही, आत्ता क्षमा मागा, प्रभू तुम्हाला जवळ घेईल. सुधारणा गरजेची आहे. कोणाला उलटून बोलले, ओरडून बोलले घरामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही हे केलं, चुका झाल्या, अरे प्रभूला काही इंटरेस्ट नाहीये तुमच्या भूतकाळाच्या जीवनामध्ये. प्रभूला आज मध्ये इंटरेस्ट आहे. प्रभूला आज मध्ये तुमच्या जीवनामध्ये रस आहे, कारण की त्याला उद्याचा जो भविष्यात येणारा दिवस आहे तो तुमच्यासाठी चांगुलपणाचा करायचा आहे. सोडा त्या गोष्टींना, काढा त्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आणि प्रभूला म्हणा की आम्ही तुझंच वतन आहो असं म्हणून तू आमचा स्वीकार कर, आमच्या पापांची क्षमा कर. निश्चित रूपी परमेश्वर आम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार. हालेलुया. देवाला तुमच्याद्वारे दाखवायचं आहे की ज्याच्या जीवनामध्ये माझी उपस्थिती असते त्याच्या जीवनामध्ये मी काय काय करू शकतो. हालेलुया. ज्याच्या जीवनामध्ये माझी उपस्थिती असते त्याच्या जीवनामधले आशीर्वाद किती मोठे असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती गरजेची आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला विश्वासाने म्हणा, तुमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आहे. अरे विश्वासाने म्हणा, तुमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आहे. त्यापासून दूर जाऊ नका. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला ना हे वचन मी जेव्हा वाचतो ना तर मी डिझायर ठेवतो. डिझायर म्हणजे प्रबळ इच्छा ठेवतो. काय इथं एक वचन आहे 33 वचनाच्या 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? मित्रांशी बोलावे तसं परमेश्वर मोशे सोबत समोरासमोर बोलत. तुम्हाला बोलायचं देवासोबत, मोशे सारखं म्हणा, तू सोबत आहे तरच आम्ही जाऊ, नाही तर जायचं. प्रभूची उपस्थिती मागा जीवनामध्ये. रडा तोपर्यंत जोपर्यंत प्रभू येऊन म्हणत नाही अरे काळजी करू नको, मी येतो तुझ्या सोबत. हालेलुया. आणि जेव्हा प्रभू सोबत यायला लागेल ना, असाध्य गोष्टी साध्य व्हायला सुरुवात होते. आमेन. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो.